पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होता. पाऊस सध्या आपल्या मराठवाड्यामध्ये काकून संभाजीनगरमध्ये येथे पेवर असल्यामुळे आपल्याला ढगं जास्त भेटू राहिले, त्या कारणामुळे पाऊस जास्त पडू राहिला. हा लॉजिकल विषय झाला. तर पाऊस जास्त पडल्यामुळे आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण बाग करू शकत ती आपले माल हे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात झाल्यानंतर आपण 8 ते 9 कामं करायला हवी. आपण कामं करतो केव्हा करतो? ज्यावेळेस आपल्याला बहार पकडायचा आहे लोकांनी आता चालू केली होते डिसेंबरमध्ये छाटण्या मध्ये रोटर मारणे, किलर मारणे, खड्डे करणे, बेसल लूप भरणे. त्यावेळेस काय झालं की काडी आपल्याला परिपक्व होण्यासाठी टाईम दिली. नंतर द्राक्षाचा शेतकरी विचार करा. द्राक्षाचा शेतकरी सप्टेंबर 1 किंवा 15 ऑक्टोबर 20 ऑक्टोबरला पानगळ घेतो. त्याचा माल जानेवारी एंडिंगला निघतो. काही शेतकरी ऑक्टोबर एंडिंगला जातात तर त्यांचा माल मार्चपर्यंत बी जातो, कारण की थंडीमध्ये टाईम जास्त लागत असतो माल पोहोचण्यासाठी द्राक्षाचा. पण बघा की लोक एप्रिल छाटणी घेतात माल उतरल्यावरती. तसं आपण जे आहे ना, आपण ऑगस्ट सप्टेंबर छाटणी ही आपल्या बागांना घ्यायला हवी. काय करतो आपण? माल उतरले किती झाडं पडले तर पडले. काही थोडे शेतकरी जे शूट करतात, काही थोडे शेतकरी ती पेस्टिक करत आणले ते 2-3 वर्षापासून. ते तर अगोदर प्रॅक्टिसेस आपण 90च्या दशकामध्ये करत होतो. ज्यावेळेस आम्हाला माल उतरला, या शेतकऱ्यांचे क्षेत्र हे मोठे 2 एकरपेक्षा जास्त, 5 एकर 10 एकर 20 एकर अशा ठिकाणी आपण तेरापे किंवा ग्लायकोसेट किंवा सिप पॉवर या औषधांचा वापर करून तणांचं नियंत्रण हे करत असतो. पण जे छोटे शेतकरी 400, 600, 300 यांनी शक्यतो हातानेच जिरणी करून घ्यावी. तणनाशकाचा वापर हा जास्त करू नये, कारण की आपलं क्षेत्र हे छोटे, त्यात आमचा भाग हा छोटा आहे. त्याच्यामुळे कपड्याला उत्पन्न आल्याशिवाय पर्याय नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की राऊंडअप किंवा ग्लायपोसेट या तणनाशकाचा वापर हा खूप हॅझार्डस आहे, खूप घातक आहे. USA मधून ते औषध त्यात झालं आहे, ते आता भारतात आले आहे विक्रीला मागच्या 20 ते 25 वर्षापासून. आणि आपल्याला लेबर अभावी लायबोसेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात करावा लागतो आहे. ज्यावेळी शेतकरी लायबोसेट, पॅरोकेट, लामोक्झोम यासारख्या औषधं बागेमध्ये मारतात तर नियंत्रण करण्यासाठी, त्यावेळेस आपल्या झाडाला जर 50 गाठी निमॅटोडच्या जर असतील तर 24 तासामध्ये 500 ते 1000 गाठीची संख्या निमॅटोडच्या या होऊन जातात. त्याच्यामुळे शक्यतो लायबोसेटचा वापर हा करू नये. मधून लोटं मारून घेणे, किंवा आजकाल काय झालं आहे की मल्चिंगसुद्धा पेपर आलेला आहे. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. जाड काकाचा मल्चिंग पेपर हा आलेला आहे. जे नवीन शेतकरी लागवड करतात ना, त्यांनी डायरेक्ट तो मल्चिंग पेपर जर टाकून घेतला तर 12 महिने आपल्याला तणांचं विशेष नवीन लागवडवाल्यासाठी. पण जे जुने लागवडवाले जे मोठे शेतकरी आहे त्यांना पर्याय नाही, त्याच्यामुळे ते शेतकरी मारून घेत असतात. ज्यावेळी आपण पाल उतरल्यानंतर पहिले तणनाशक मारतो, तण हे नियंत्रण झालं. तण नियंत्रण झाल्यानंतर आपलं झाड जर हे जास्त पोचलेलं असेल किंवा कॅनोपी जास्त वाटलेली असेल, पोटात शूट निघालेले असतील, तर ते छाटणीचे माणसं लावून किंवा रथच्या घरी तर आपण इंजिनियर असतात किंवा टेक्निकली आपल्याला साऊंड नॉलेज असेल छाटणी ही कशी घ्यावी, त्यामध्ये खास करून आपण पंजा छाटणी ही घेत असतो. पंजा छाटणीने काय होतं की जी नवीन केन निघणार आहे, या ठिकाणी आपण टॉप लावणार आहे, ती नवीन केन आपल्याला बरोबर करायची शेवटच्या पॉईंटपर्यंत. तिला 2 ते 4 दिने लागतात आणि त्या काडीवरती आपण पानगळ घेणार आहे 100%. आता मागच्या वर्षी काय झालं, डिसेंबरमध्ये पाऊस पडून गेला, ज्यावेळेस लोकांची पानगळ मारायची घाई आणि 28 नोव्हेंबरला पाऊस पडून गेला. त्यामुळे ते 2-2.5 महिने आपण शेतकऱ्याला दिले स्प्रे मारलेले होते DEP 52 पीस मायक्रोटरचे, तो आपल्या जमिनीचा ताण हा निघून गेला. तो निघून गेल्यामुळे प्लॉट हे शाकी अवस्थेकडे निघून गेले, पाला लीक होऊन गेला, पाऊस सतत झाडाला पाणी भेटतं. त्यामुळे आपण छाटणी जर घेतली ना, तर ती छाटणी घेतल्यानंतर जी नवीन छूट निघणार आहे तिला आपण निंबार करणार आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिला आपण माल घेत असतो डिसेंबर जानेवारीमध्ये. एकदा छाटणी नॉर्मल घेऊन नंतर आपण पानगळ करत असतो. तर छाटणी घेणं गरजेचं आहे. झाडाला मध्यम स्वरूपाचं स्वरूप किंवा आर्किटेक्चर येते नाही. आपल्या बांधामध्ये कोणतीही लिंबाशी झालेलं असते ना, तर तुम्ही तिची फक्त कॅनोपी बघा आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्या झाडाची कॅनोपी डेव्हलप करायची. आपले झाडं बघितले तर सरळ अशी वाढलेले, त्याला कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चरच नाही आहे, कारण की आपल्यालाच त्याच्याच काही इंजिनिअरिंग करून मिळेल. जसं लिंबाचं झाड आहे तसे आपले टाईपाचे झाडं कॅनोपी वृक्षासारखं वटवृक्षासारखं दिसायला हवं. त्यानंतर जी शूट निघणार आहे, शूट निघाल्यानंतर आपण कमीत कमी 8 ते 10 स्प्रे मारतो. त्याच्यामध्ये 0.32 मायक्रोटन, 0.32 पिक्टेल 32, 0.34 मॅजिक टेक्स, काहीशीच काही 608 प्लस, काहीशीच तरी कोळा मारतात. पण ज्यावेळी आपण माल उतरल्यानंतर इमेजिएट छाटणी घेतो, पानगळ मारतो, तर त्या ठिकाणी आपण छाटणी करतो त्या ठिकाणी जखमा उगून जातात. तर अशा वेळेत बॅक्टेरियानाशक टेप्टोसायक्लिन आणि कॅप्टॅपचा स्प्रे हा यावा, किंवा खूप लो टेप्टोसायक्लिन आणि बॅक्टेरियानाशकचा स्प्रे जरी घेतला तर आपल्याला पूर्ण बागेचं सॅनिटायझेशन होऊन जातं. आजकाल नवीन फंडा आला आहे हायड्रोजन पॅरॉक्साईडचा. लोकांना असं वाटतं की हायड्रोजन पॅरॉक्साईड मारलं की माझ्या बागेमध्ये 100% जंतूही बनून जाते.
ज्यावेळेस तेलाच्या विषयी त्यावेळी हायड्रोजन पॅरॉक्साईडविषयी थोडंसं डिटेल चर्चा करेल मी. पण हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर हा शक्यतो करू नये. जे विकतात ते विकू द्या. पण आपल्याला आता जागृती किंवा आपल्याला अवेअरनेस असायला हवी की आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड मारून झाडाला शॉक होतोय. सॅनिटायझेशन करायचं असेल तर चुना मोठून आता टक्केता मारावा किंवा कुप्लोबॅक्टिनासेक टेक्टोसायक्लिन मिओफिरता मारावा किंवा कॅप्टस टेक्टोसायक्लिन बॅक्टिनाची स्प्रे मारावा किंवा ब्लू कॉपर टेप्टोसायक्लिनचा स्प्रे घेऊ शकता किंवा कोसळण्याची बॅक्टिनाशी आपण स्प्रे तोही घेऊ शकता. असे 4 तास स्प्रे ज्यावेळी आपण टॉपन देत असतो बघा. याच्यामध्ये हे काय म्हणू आता त्याला टाईमसारखं जी पीक ही पेरणी क्रॉप आहे म्हणजे बहुभाषिक पीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते आले बघा, आंबाले, पेरू, सीताफळ हे बहुभाषिक आहे. एक तास डाऊनमध्ये 8 वर्ष उत्पन्न देतात, बरोबर आहे. आणि आपण झाडाला कॉपर जे आपल्याला खाऊ घात जे शेतकरी कॉपर जे कोडांना स्प्रेली मारत नाही ना त्यांच्या कोडांमधून मर ही लवकर जाणवते. कोलरॉट मोठ्या प्रमाणात तयार होतो. डिंक्या मोठ्या प्रमाणात दिसतो. शक्यतो डिंक्या हा येत नाही डाईन या पिकामध्ये, पण त्याचे सिम्पटम जे आहे ते कोलरॉट पाहून येतात. त्याच्यामुळे आपण झाडांना कॉपर हे खाऊ घातलं पाहिजे. 1930-40-50 जमान्यामध्ये आपले जे आजोबा पंजोबा होते ते तांब्याची खीळ टोपायचे झाडात, म्हणजे त्या खिळ्यामधून त्या झाडाला कॉपर हे निघत होतं. त्याच्यामुळे चुनामोलसूद हा फार गरजेचा आहे. ज्यावेळी चाकटी घेतो चुनामोलसूद इमिजिएटली घ्या. त्याच वेळी आपण खोडे हे दोन घ्या. खोड हे खूप महत्त्वाचा अवयव आहे. झाड आणि माणूस हे वेगळी आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आपलं जे पोट आहे ते दाराचं खोड आहे आणि त्या खोडाची डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटी जर आपल्याला चांगली ठेवायची असेल ना तर आपल्याला त्या खोडाला वॉश करणं खूप गरजेचं आहे. लोक वॉश करतात, तोरोसायकलने वॉश करतात, 22ने वॉश करतात, टीटने वॉश करतात. या औषधं मला मान्य आहेत, पण आपण चुनामोलसूदचा वापर जास्त का करावा? एक तर इकॉनॉमिकल कॉस्ट, सर्वात महत्त्वामध्ये खर्च लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कीटक आणि बुरशी हे दोघं मरतात. आपलं कॉन्सेप्ट, आपली मानसिकता काय झाली की आपण बोर्डो मारला म्हणजे बुरशी कंट्रोल झाली, पण त्याच्याने किडे बी कंट्रोल होतात, त्याच्याने स्टेम बोअर बी कंट्रोल होतो. त्याच्यामुळे तो खोडांना मेन प्रॉब्लेम येतो स्टेम बोअरचा आणि रायझोक्टोनिया नावाच्या बुरशीचा. हे दोन्ही प्रॉब्लेम आपण तुरा बोलतो. एका झाडाला 2 लिटर एका खोडाला पडायला हवं. जितकं बोर्ड हे चांगलं आहे तितकी फ्लावरिंग, तितकी सेटिंग, तितकी फ्लोवर ड्रॉपिंग हे कमी राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं झाड हे पीकला बाई पडणार नाही. दुसरी गोष्ट तेलाला बाई पडणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मरला बाई पडणार नाही. हे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम लोकांनी डाईम हे खूप अवघड करून टाकले. त्याला शिकायला वर्ष लागतात. मला 12 वर्ष लागले. मी कितीपासून स्प्रे मारतोय, पण ज्यावेळेस मी या पिनमध्ये आलो आणि संदीपोसोबत काम करतोय मला सार्थ अभिमान वाटतो आमच्या मित्राचा. बऱ्याचशा गोष्टी मी संदीपकडून शिकतोय मागच्या 12-13 वर्षामध्ये. 12 ते 14 वर्ष आपल्याला संपूर्ण दुखून द्यावं लागेल. शिकणं खूप अवघड नाही आहे, पण आपण त्याला आवडीपासून शिकतो. त्याच्यामुळे असं वाटतं की ताई की म्हणतात खर्च करतं असं वाटतं लोक. असं कोणतीही भूमिका नाही. सर्वात हे 3 चॅलेंजवरती जे 3 प्रॉब्लेमवरती जे शेतकरी काम करतील ना, लेक, तेले आणि मध, आणि हे 3 टॉपिक कशामुळे येतात तर हे बेसिकली आपले खोडाबरोबर येतात. तर खोडाला वॉश करणं हे खूप गरजेचं आहे. तिसरी विचारामध्ये विषय येतो की आपल्याला काय होतं की 2-3 महिने आपण राऊंडअप मारलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे 5 वर्षाची बाग आहे, 3 वर्षाची बाग आहे, त्या ठिकाणी काय होतं की एखादी मुलगी जेव्हा लग्न करून येते तर 2-3 वर्षामध्ये तिला 1-2 मुलं हे इझिली होतात. हा 99% लोकांचा अफवा आहे. तशी नसा आपण झाड हे 12 महिन्याचं 18 महिन्याचं झालं आपण तिला पानगळ विकतो. पहिले 2 वर्ष शेतकऱ्यांचे खूप चांगले जातात. त्यांना काही म्हणजे पुढे स्प्रे मारल्या तरी माल अतिशय चांगला निघतो. डाळिंब आणि द्राक्ष या पिकांमध्ये खरी कसो की 3ऱ्या वर्षापासून तो खरा शेत, जो 3ऱ्या वर्षापासून शेवटचीपर्यंत जो माल जातो तो खरा शेतकरी. लोक 3ऱ्या वर्षीच आटून जातात. 3ऱ्या वर्षीच तेगने जास्त बळी पडून जातात. हे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे जे आपण बघितलेले. त्याच्यामुळे काय आहे की 3-4 वर्षाची ज्यावेळी पाग होतात ना, 2 लेअर असतो आपला, जे टिपर खाली किंवा इनलाईनच्या रोग साईडला आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये पांढऱ्या भोय आपतळ तयार झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली, इंजिनिअरिंग आहेत की पॉवर टिलरच्या साह्याने आपण संपूर्ण मुळ्या या पुढून गेली. त्याच्याने काय होईल 90 ते 95% निमॅटोडच्या गाठी या कंट्रोलवर घेऊ आपण. आपल्याला निमॅटोड कंट्रोल नाही करू शकत आहे आपण. आपल्याला मॅन्युअली हाताने निमॅटोड कंट्रोल करणे. जुन्या काळामध्ये खल्ली करायचे लोक पुढे गेले, पण आजकाल टेक्नॉलॉजी पुढे गेल्याने आजकाल पॉवर टिलर भेटतात किंवा ट्रॅक्टर भेटतात. त्याच्या साह्याने आपण तो जो बेड आहे त्या बेडवरती उभे आणि 2 झाडांमध्ये ती जागा आहे की पॉवर टिलर हे कमीत कमी 2 वर्षातून तरी एकदा आपण हे करून घेणं गरजेचं आहे. तर पोळी तोडणं म्हणजे काय, जसं आपण कपाशीमध्ये आऊत करतो का बरं करतो कपाशीमध्ये 3.5x3 किंवा 4x4, कारण की तिचा आपण जारवा करतो. जारवा तोडला का कपाशी पळते. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेसही जारवा तोडतो ना पेडचा किंवा त्या झाडाचा,
तर त्या ठिकाणी आपल्याला झाडामध्ये नवीन रक्त उसळी तयार होते. मुळी तोडणे म्हणजे आपले शरीरातून रक्त काढणे आणि 24 तासामध्ये नवीन रक्ताची उंची तयार होते. 4 ते 5 दिवसामध्ये नवीन दामा होते अजून. कारण की टाईमामध्ये तर आपण म्हटलं नसतं 1-2 सी असता या हे एक लेअरची वही वेगळी आहे, ह्या लेअरची पोळी वेगळी आहे आणि ह्या लेअरची वेगळी बेडमध्ये आहे. तर ही जी मोळी आहे ना आपली त्यातच आपल्याला 90% लिमॅटोल जाणवतो वरच्या भागामध्ये. जी सेकंडरी आहे ना तिच्यामध्ये डॅगर टाईपचा निमॅटोल येतो. केला आपण औषधाच्या माध्यमात कंट्रोल करत असतो, पण मेजरली निमॅटोल आपल्याला मॅन्युअली कंट्रोल करता येत आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे, आपण खोडांना पेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. खोडं आपले हे वॉल झाले तुरामोचून दे की खोडं आपण हे मनापासून पेस्ट केले पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खोडांना माती लावलेली त्या ठिकाणी खोडांची माती येणं खूप गरजेचं आहे. माझं आजही पहिल्यापासून लोकांना सांगणं आहे, टाईम यशस्वी करायचा असेल तर खोडांना मातीची लावू नये. खोडांना माती लावल्यामुळे आपण भविष्यात येणारे टॉपिक हे आपल्या हाताने तयार करून घेतो, म्हणजे आपण आपल्या पायावर कलर मारून घेतो. त्याच्यामुळे शक्यतो खोडाला माती लावू नये ही माझी मनापासून आपल्याला नंबर विन अशी आहे. ज्या शेतकऱ्यांनी लावलेली असेल, ज्या शेतकऱ्याचे प्लॉट 9 वर्षाच्या वरती झालेले आहेत की त्यांनी ही माती काढू नये. कारण की काय होतं, ज्यावेळेस खोडाला माती लावतो खोडामधून मुळी निघते आणि ती मुळी जमिनीमध्ये जाते. जमिनीमध्ये ऑलरेडी बुरशी आहे, ऑलरेडी तेलाचे बॅक्टेरिया आहे. ते जे बॅक्टेरिया आहे ते आपल्या मुळीमध्ये खोडामध्ये येतात, खोडातून फांदीमध्ये येतात, फांदी बनून ते फळामध्ये येतात आणि मग पानातून ते फळामध्ये. त्याच्या शक्यतो माती लावू नये. ज्यावेळेस आपण मग खोडीला वॉश केले, आता आपल्याला टेस्टिंग करायची आहे. आपले जर 400 झाड आहे तर आपण त्या ठिकाणी 40 किलो, वस्तू 4 किलो, काही तसुना 4 किलो, 3 कापूस, बगड्या ते इथं किंवा व्यवस्थितसारख्या औषधांचा वापर हे कितर करायला हवा. कारण की आपण अगोदर टोवान किंवा क्लोरोसायपर घेत होतो, पण आता मिओ3, डेरिटॉर यासारख्या औषधांचा वापर. त्याच्यामुळे जे आपले होलं असतील ना स्टेकहोलरचे, त्या होलांमध्ये गॅस गेल्यामुळे आपल्याला खोडकिडा नियंत्रण होतो आणि खोडकून नियंत्रण करण्यासाठी ना आपल्याला बायोडायनॅमिक पद्धती वापरावं लागेल. 3, 6, 9, 12 3, 6, 9, 12 म्हणजे 3रा महिना, 6वा महिना, 9वा महिना, 12वा महिना. त्याच्यामध्ये जे आमोश आहे त्यावेळेस तरी आपण पुन्हा मजदूरने खोड वॉश केले पाहिजे. क्लोरोसायफर 22 वॉश केले पाहिजे. टील आणि क्लोरोसायफर बी वॉश केले स्त्री, ताकी टील आणि क्लोरोसायफरचं जे आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं असेल तुम्हाला, तर जे आपलं खोड आहे 2 ml पील आणि 2 ml क्लोरो 5 लिटर पाणी डायरेक्ट खोडावरती ओतून देणे. त्याच्यामुळे जी खोडाजवळची जी फंगस आहे तिला आपण कोळा रोट म्हणतो, तिचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. ज्याचं काय होऊन जातं की आपण झाडावरला अजून स्प्रे घेत असतो आणि स्प्रे घेतला की शेतकऱ्याला समाधान लागतं की साला मी स्प्रे घेतला, पण ॲक्च्युली काय आहे की आपण बेसिक काम करतो काय याला मागते. लोकांना स्प्रे घेते, ते औषध दिले म्हणजे काम झालं टाईमाचं, असं नाही आहे. आपण स्वतः खोडासाठी काय काय करतोय, आपण चेक करतोय बागेमध्ये जाऊन, टोमॅटो आहे का माझ्या बागेमध्ये किंवा कुलांना तर ते पडले आहेत का, या गोष्टी खरं निरीक्षण करण्याच्या आहेत. हे खरं बेसिक काम आहे, हे खरं शेतकरी मला असं वाटतं. तर आपण हे जे औषधांची तुम्हाला घटक सांगितले की ऋतूनाम औषधी कापड डेरिटॉर होते का का दोन त्याला बनायचो, त्याचं 60 ते 70 लिटर पाणी बनवून एक तर कपड्याने म्हणा किंवा दटच्या साह्याने पेस्टिंग करून घ्यावी. चुटकी चांगली पेस्टिंग करा, तितकी चांगली डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजे पोटाची ॲक्टिव्हिटी चांगली राहील. आपण जास्त जेवण केलं आपल्याला ॲसिडिटी होऊन जाते. तसंच खोडाला हाती लावणे की त्या खोडाला ॲसिडिटी होणार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस फुल निघेत तर ते फुल गळून जाणार. किती स्प्रे मारा, बोरान मारा, कॅल्शियम मारा, सेटिंग होणारच नाही. होईल तशी येणार सेटिंग ती काही आपल्या मतलबची नाही आहे. तर पेस्टिंग करणं हे खूप गरजेचं आहे. पेस्टिंगमुळे आपल्याला कॉलरॉट, ट्रायटोरिया, किटिया, स्टेम बोला या 4 गोष्टींना चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण भेटतं आणि त्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बाकी गोष्ट याच्यामध्ये आहे की बेसल डोस नियोजन. आता बेसल डोस नियोजनमध्ये आपण 5 ते 6 प्रकारचे खतं याच्यामध्ये घेत असतो. या शेतकरी बांधवांकडे शेणखत असेल, शेणखताची बी 2 प्रकार आहे, एक प्युअर शेणखत आणि एक मिक्स शेणखत. प्युअर शेणखत म्हणजे काय, ज्यावेळेस आपले डोळाला असतात आणि आपण उकड्या होत शेणखत तो जेव्हा उकड्यावर फेकतो तर आपण तो जर कांड्या पडलेल्या आहेत चाऱ्याच्या म्हणा किंवा शाहूच्या कोंबल्याच्या, त्यासुद्धा आपली शेणखताच्या डेपोमध्ये मिक्स करतो. बिलकुल मिक्स करू नका. त्याच्यामुळे काय होऊ राहिलं, त्या डेपोमध्ये कार्बनची लेवल मोठ्या प्रमाणात वाढून होते आणि शेणखतामध्ये सर्वात महत्त्वाचा रेशो आहे कार्बन नत्र, जे गुणोत्तर जे हे आपल्याला 10:1 पाहिजे. आता काय झालं की जो काळी कचरा आपण उघड्यामध्ये टाकतोय ना शेणखतासोबत, हा मिक्स शेणखताचा प्रकार आहे. त्याच्यामुळे काय होतं की सेल्युलोज तिथं सेल्युलोज वाढल्यामध्ये ग्लुकोज आणि ग्लुकोज वाढल्यामध्ये कार्बन वाढला. तर त्याच्यामुळे त्या शेणखतात आपण CH2N रेशो काढला लॅबमध्ये
तर तो 40:1 म्हणजे 40:1 किंवा 60:1 म्हणजे तो ते झाडांना लावूनसुद्धा काही उपयोगाचा नाही आहे. त्याच्यामुळे शेणखत एकच शेणखत प्युअर शेणखत आणि दुसरी गोष्ट या दिवसामध्ये आपल्याला शेणखत लावायचं या दिवसात भेटत नाही. त्याच्यामुळे आपण आता तयारी करून ठेवावी. टायमावरती कोणती गोष्ट भेटणार नाही, फार पुढे शेतकऱ्यांना भेटते. आपल्याला शेणखत गरजेचं आहे. त्या ठिकाणी शेणखत उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक खताचा वापर करावा. ऑर्गॅनिक खतामधून भरपूर ब्रँड्स आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कशामध्ये रॅलिसचं येतं, महिंद्राचं येतं, अल्किमीचं येतं, त्यानंतर सी बायोचं आमचं सी जरा नावाचं प्रोडक्ट्स येतं 5 किलो पॅकेट. आता इथे काही कोड लावलेला आहे आपण ती जराचा, तर ते ऑर्गॅनिक नॅनोवर आहे. त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 20% जास्त बॅक्टेरियांचं कॉम्बिनेशन केलं आहे. ज्यावेळी तुम्ही ते ती जरा म्हणतात घ्या आणि एका झाडाला तर ते 5 वर्षात आहे, कारण आपण 5 किलो किंवा 3 किलो किंवा 2 किलो आपल्या हिशोबाने धावतो. तर शेणखत आपलं डिकम्पोज नाही आहे, कुरदेगा नाही आहे, त्या ठिकाणी आपण फक्त ट्रिपर खाली आहे सी जरा नावाचं जे उत्पादन आहे ते दोघं साईडला फक्त 1-1 किलो टाकून देतो. त्याच्यामुळे काय होतं, जे शेणखत आहे ते संपूर्ण कुजून जातात. आपण काय करतो, जनरली सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्यानं सुद्धा शेणखत फास्ट कुजतो. पण रासायनिकची जोडी देऊ नये. त्या ठिकाणी जर आपल्याला 100% ऑर्गॅनिक खतच बनवायचे. ऑर्गॅनिक खत म्हणजे काय, जे आपल्याला 50 किलोमध्ये शेंद्यावावरमध्ये खूप कंपन्या झालेल्या आहेत, पण ते वर माती आहे, ते देऊन मी काही फायदा नाही. एक शहरातला तो काळी कचरा आहे. ज्या कंपन्या ज्या पार्टिकल साईट्स ही 4 मिलीमीटरपेक्षा कमी असते ना ऑर्गॅनिक खतामध्ये, त्याच कंपनीचं का भले ते 1 किलो लाकूड व्हा किंवा 2 किलो लाकूड व्हा. जनरली काय आहे, ज्या ठिकाणी काय जमिनीची जे शेतकऱ्याची प्लॉट आहे त्या ठिकाणी शेणखतावरती आपण ऑर्गॅनिक खताचा वापर 100% करावा. त्यामुळे काय होतं की भुसभुशीतपणा आपलं त्रास येतो, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढतं आणि जमिनीला वापसा हा जमिनी लवकर येतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वापसा कंडिशन होती कळत. आता वापसा म्हणजे काय, वापसा हा 3 घटकांनी बनलेला आहे. वापसा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मासे घेतले लाडू बनवणार तर त्याच्यात 3 घटक. त्याच्यात एक मेजर घटक पाणी, जो 50%, 25% हवा आहे आणि 25% त्याच्यामध्ये घटक आहे, जे इन्ग्रेडियंट आपण बनवू शकतो. 50% माती, 25% हवा आणि 25% पाणी. ज्या शेतकऱ्यांना वापसा कंडिशन आपल्या जमिनीची कळसती ना ते शेतकरी नाही. जे शेतकरी म्हणतात ना साहेब किती पाणी देऊ, तो बी शेतकरी नाही. त्याला कळत किती पाणी द्यायचा, अर्धा तास द्यायला पाहिजे की 1 तास द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार, आपण तांबडी मारल्या आणि सांगितलं दे रे भाऊ 8 तास पाणी. जमीन काही आहे तरी दिलं भाऊ 8 तास पाणी, पण त्या जमिनीला 1 महिना वापसा येत नाही ते 8 तास पाण्यामुळे. आपल्याकडे ही फॅशन होती. इवन लोणी वाकला या बनल्या परिसरामध्ये आपण सुद्धा आंब्या बहारांमध्ये 2015-16-17मध्ये 6 तास 8 तास पाणी देत होतो. कारण की याच्यामध्ये वेगवेगळे कन्सल्टंट आणि डीलर बांधवांची बी अशा खूप विचार मांडणी याच्या करू शकतो आपण. त्याच्यामुळे पाणी आपण गरजेप्रमाणे द्यावं. आपली जमिनीची वापसा आपल्याला कळायला हवी. कोणालाही विचारू नका पाणी किती नाही कळालं मातीचा लाडू बनवून बघा, मातीचा लाडू कुठला समजून घ्यायचं, आपलं पाणी आपण याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अशा वेळेस पाणीच आपल्याला द्यायचं आहे. शेणखत टाकल्यानंतर आपण बेसट डोस या विषयावरती असताना आपण 10-26 किंवा 12-32 किंवा जे वेगळे फॉस्फेट बेस प्रॉम बेस खतं येतात, या प्रॉनमध्ये 30% 50% प्युअर फॉस्फरस आहे. आणि फॉस्फरसमुळे काळी ही सुधारते, काळी ही बनते आणि त्या काळीमध्ये गर्भधारणा होते. त्याच्यामुळे बेसट डोसमध्ये फॉस्फरस खूप महत्त्वाचं आहे. काही शेतकरी 15 घेतात, 15 दिवस काम द्यावं, 10 ते 20 घेतात, 26 लागतं आणि त्याच्यात तर फक्त 30% आपटे फक्त 70% जमिनीत पडून नये. मागच्या या 1960 पासून MS स्वामीनाथन साहेबांनी 1965मध्ये ग्रीन रेव्होल्युशन नावाचा अर्थामध्ये कॉन्सेप्ट आणल्यानंतर आपण प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला आहे मागच्या 50 ते 60 वर्षापासून. आणि त्याचे रिझल्ट आता आपल्याला पुढे दिसतात आहे. हा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या पावसामुळे आपल्याकडे जमिनी ह्या पोसडून वाहतात आहे. जमिनींना वापसा येत नाही आहे. का येत नाही आहे, कारण की जमिनीमध्ये 3 घटक तयारी नाही आपल्या. त्याच्यात मेजर आहे ऑर्गॅनिक कर्ब, दुसरा आहे मातीचा pH आणि तिसरा आहे पाण्याची शांतता. या 3 घटकांपासून जे आपण जमिनीचे म्हणा किंवा मातीचे भौतिक गुणधर्म म्हणतो. आणि हे 3 गुणधर्म, या गुणधर्मामधला जो सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब. हा सेंद्रिय कर्ब जर आपल्याला आत्ता जर चेक केला आपण आपल्या जमिनीमध्ये, बी फ्रँकली मी तुम्हाला सांगतो किंवा स्टेजवर उभा आहे सांगत नाही, 0.3% कमी होऊन गेलेला आहे, जो जनरली 3% जास्त पाहिजे. जर आपण ॲमेझॉनच्या जंगलाचा विचार केला, असा निखिल सरांनी सांगितलं आपल्याला की जंगलामध्ये गेला की तिथं ऑर्गॅनिक कार्बन आपण बघितला तर हा 8 ते 10 आहे.
पण त्याच ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये 12 महिने शेती करून मागच्या 25-30 वर्षापासून रासायनिक खताचा मोठा वापर केल्यामुळे काय झालं की मोठे मोठे दगड तयार होऊन गेले रासायनिक खतांचे आपल्या जमिनीमध्ये. आपल्याला वाटतं जमीन काही आहे, पण त्या जर आपण 2 आणि 3 फूट 4 फूट जसं खाली गेलो ना, तर आपल्याला 4 प्रकारचे दगड सापडतात. कारण की ते 4 प्रकारचे खतं आपण मागच्या 40-50 वर्षापासून वापरलेले आहेत. कारण की कोणतेही इव्हन समजून घ्या, आता कांद्याला तुम्ही 10-20 गोणी मात लागवडीचं, तिच्यातलं फक्त 40% आपटेक झालं त्या 4 महिन्यामध्ये. 60% त्या जमिनीत पडलेले आहे. ते 60%चे ना असे मोठे मोठे तत्व बनलेले. त्याच्यावर मेजर एक फॉस्फेटचा दगड आहे, नायट्रेटचा दगड आहे, कार्बोनेटचा दगड आहे आणि सोडियमचा दगड आहे. तर या दगडांचं विघटन 2 पद्धतीने होऊ शकतं. एक आपल्याला नॅचरली भेटू राहते पावसाच्या पाण्यामध्ये. पावसाच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असल्यामुळे जे दगड आहे या दगडांचं पाणी होतं 50 ते 60% आणि दुसरं म्हणजे बायोलॉजिकली इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश सोल्युलायझिंग, झिंक सोल्युलायझिंग, बॅसिलस सबटिलस, ट्रायकोडर्मा आर्जेनियम, बिरिडी, सोडामोनस पेरेन्सिस, सॅल्फिरस सबटिलस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियांचा वापर, खंगतचा वापर जमिनीमधून ज्यावेळेस करतो, तर जसं दुधापासून दही बनते, तर तिला बनवण्यासाठी कल्चर लागतं. कल्चर त्याला काय वाटतं, दुधापासून विरधन लागतं, त्याला विरधन. तर ते हे जे बॅक्टेरियांची नावं ती घेते, जीवाणूची नावं घेते, तर हे विरधन आहे. हे विरधन त्या दगडांना विरघळण्याचं काम दाबतात. ज्या फॉर्ममध्ये ताराला NiLO2 PrP2 KrK2 फॉर्ममध्ये लागतो, झिंकाची ड्रॉपलेट फॉर्ममध्ये लागतो, त्या फॉर्ममध्ये रूपांतर करायचं का जीवाणूच्या माध्यमातून खूप अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्याचमुळे 1994 पासून आमच्या सी बायोस्टडी कंपनीचे डॉक्टर रेड्डी साहेब बायोटेक्नॉलॉजीमध्ये अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि 1994 ते 2016 असा हा त्यांचा प्रवास यशस्वीपणे भारतामध्ये होत असताना 2016मध्ये आपलं बेलाग्रोसोबत टाय झालं होतं. त्यामुळे बेलाग्रो क्रॉप सायन्सकडे जे बी प्रोडक्ट्स आहेत, KMS, मेगापॉल किंवा रेडी फार्म हे नावं तुम्ही 100% ऐकलेले असतील. लिममे हे संपूर्ण प्रोडक्ट श्री बायोस्टॅटिक हैदराबाद या कंपनीने त्यांना दिलेले आहे. 2017-18 पासून परत सी ॲग्रोसो आपण सी बायोस्टॅटिक नावाने भारतामध्ये परत ऑपरेशन चालू केलं. सध्या 5 राज्यांमध्ये आमची ही मोहीम आपण जमिनीचा भौतिक गुणधर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस म्हणजे मार्केटिंगची 2008 साली चालू केलेली आणि 2008-2009 आपल्या या संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बी फिरत असताना काही हुशार शेतकरी मला भेटले. शेतकरीसुद्धा परीक्षा घेतो. शेतकऱ्यांनी काही प्रश्न बी विचारले की जमिनीचे मूलभूत धर्म कोणते आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये आपटे होतात. तर त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, युरिया थोडी टाकतात. युरिया दिल्यानंतर जीवाणूच्या माध्यमातून त्याचं NO2मध्ये रूपांतर होतं. फॉस्फेट SST 12-10-26-26 याचा म्हणतात तो फॉस्फरस आहे. 100 किलो टाकलं तर 26% भेट, 100% टाकलं तर 32% भेटेल. 10-26-26 प्रमाण हा जो 32% हा पहिल्या पिकाला फक्त 40% लागला. 100 किलोमध्ये 32 किलो आणि त्याला 40% म्हणजे 312 14 किलो त्या पिकाला बी आला आणि 18 किलो जमिनीत स्थिर होऊन गेला. आणि तो स्थिर झालेले फॉस्फेटचे जे दगडे ते खते त्याला आपल्याला विद्राव्य करण्यासाठी जीवाणूंचा वापर करू हा कर देत आहे मला असं वाटतं. आणि सी बायोच्या माध्यमातून जर आपण डॉक्टर रेड्डी साहेबांचे जर प्रोडक्ट्सबद्दल आपण जसं तुम्ही आता या 20-25-30 शेतकऱ्यांनी लाईम शेतकऱ्यांनी वापरली प्रोडक्ट्स त्याचे आपण व्हिडिओ पण बनवलेले आहेत ना प्रोडक्टचे. तर आपण भौतिक गुणधर्मावरती काम करणं गरजेचं आहे. हे बनतो ना औषधं, खतं, प्रॅक्टिसेस हे सर्व महत्त्वाचे आहे. पण ह्या दुय्यम गरजा आहे. आपल्याला प्रायमरी काम करणं नाही, बेसिक काम करणं नाही. त्याच्यामुळे सेंकरिकदा लावल्यानंतर बेसक 2 बोलता 26-12-32 किंवा क्रॉपचा त्यानंतर आपण त्याला इंडिरूट हे 100 ग्रॅम प्रति दाखवतो. आता इंडिरूट या उत्पादनाबद्दल फक्त 3 ते 5 मिनिटं मी बोलेन. इंडिरूट म्हणजे काय, आपण जसं समजू नका की हे बायो पॉवर आहे बोल्ट आहे बुवा. कारण की 4 किलो 5 किलो 10 किलोची आजकाल फॅशन होऊन गेली. बकेट घेतली काय राहते त्याच्या ड्यूमेक ॲव्हिनो फलबेक एवढेच बकेट असतं. पण या इंडिरूटमध्ये ना 8 प्रकारच्या बॅसिलस सबटिलसच्या जीवाणूक्त कॉम्बिनेशन हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे घटक आहे आणि जमिनीपासून उद्भवणारे जे फंगस आहेत, जे बुरशी आहेत आणि झाडांमध्ये तयार होणारे ज्या फंगस आहेत त्याचं संपूर्ण नायनेट आपल्याला इंडिरूटच्या माध्यमातून होतं. बघा आपण झाडाचे अवयव बघितले तर महत्त्वाचं म्हणजे मुळीला 2 ते 3 प्रॉब्लेम येतात. मुळीला PTM येतो, रायझोप्टोरिया येतो, स्लेरोशियम येतो, कुलेटिकम येतो, असे 3-4 प्रकारची बुरशी येते. तिचं रूपांतर आपल्याला फ्युजेरियम बॉडी होतं. फ्युजेरियम म्हणजे मध हा खूप मोठा शब्द आहे. पण त्याची सुरुवात ही प्लाझ्मिओरा फायटोप्थोरा नावाच्या डिसीजने होते. हा फायटोप्थोरा प्लाझ्मिओरा नावाचा डिसीज हा लिमॅटोडमुळे तयार होतो. लिमॅटोड ज्या ठिकाणी मुळीला पंच मारतो
त्या ठिकाणी पाणीचा ओलावा जास्त असल्यामुळे पीटीएम नावाची बुरशी तयार. जनरली पीटीएम हा भाजीपाल्यावरचा शब्द आहे. त्याला आपण म्हणतो फ्युझेरियम ऑर्टिस्पोरियम किंवा फ्युझेरियम सोलेनी नावाचे जे टर्मिनॉलॉजी आहे बॉटिकसमधल्या. तर हिचं रूपांतर आपल्याला फ्लासिओरा फायटोप्टोरामधून झालं. आता सर एक फांदी आपल्याला सुकलेली दिसते, म्हणजे तो निमॅटोड तयार आहे. त्या निमॅटोडमुळे मर आली ती, आणि त्या मरीचं रूपांतर मोठे वीट किंवा फ्युझेरियममध्ये झालं. संपूर्ण झाड नव्हतं गेलं. त्याच्यामुळे आपल्याला इंद्रुटच्या माध्यमातून जी जी स्टेन आपण ॲड केलेली आहे पॅसिलंटची, त्याच्यामुळे आपल्याला पीटीएम कंट्रोल होतं आहे, कोलेटोट्रिकम कंट्रोल उरायला, तुमचा रायझोप्टोनिया कंट्रोल उरायला, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढू राहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं मी तसं सांगितलं 10, 26, 26, 12, 32 मधून आपल्याला फॉस्फरस घ्यायचा आहे. फॉस्फरस हा सर्वात महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे. 20 मायक्रोवोल्टमधला. जुन्या काळामध्ये 16 मायक्रोवोल्ट होते, पण आता 20 मायक्रोवोल्टचा शोध चाललेला आहे. त्याच्यामध्ये फॉस्फरस हा सर्वात महत्त्वाचा बोल आहे. शेतकऱ्यांनी डाळी म्हटलं ना तर फॉस्फरसचं नाव पहिलं आठवलं पाहिजे. फॉस्फरस जितकं तुम्ही झाडाला जास्त द्याल ना तितकं स्ट्रॉंग खोड आहे, तितकी स्ट्रॉंग प्रतिकारशक्ती आहे, तितके स्ट्रॉंग फुलं आधी राह, तितकी चांगली सेटिंग आहे, तितकं चांगला माराची फुगवण राहील. त्याच्यामुळे फॉस्फरस प्ले द इम्पॉर्टंट रोल पोमोग्रेनेटमध्ये. त्याच्यामुळे फॉस्फरस आपल्याला झाडाला अवेलेबल करून देणं हा गरजेचं आहे. आपण काय करतो 10, 26, 26 लावलं, पाणी दिलं किंवा स्तरी टाकतोय, पण ॲक्च्युअलमध्ये तो लागतो किती टक्के याला सुद्धा महत्त्व आहे. तर फॉस्फरसला आपल्याला रिलीज करण्यासाठी इंड्युरुमचं कल्चर हे टाकणं गरजेचं आहे. बघा आपण अन्न खातो, जसं सरांनी सांगितलं की बॅक्टेरियाशिवाय आपण जगू शकत नाही. पोटात ती बॅक्टेरिया आहे. यात आता तर आपण ॲनिकॉइट ऑफ 10 चेक केलं तर 50 ते 70 लाख करण्याचे बॅक्टेरिया आहेत. तर इंडिरूट आपल्याला 100 ग्रॅम प्रति झाड प्रमाण घेतल्यामुळे आपल्याला ओळीचं सशक्तीकरण पॉवरफुल होतं. खोड हे बरोबर जातं, ऑर्गॅनिक कार्बन वाढतं, फॉस्फरस रिलीज झाल्यामुळे आपल्याला झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढते दिसते. आणि झाडामध्ये प्रतिकारशक्तीवरतीच आपण काम करायला हवं असं मला वाटतं. जे शेतकरी प्रतिकारशक्तीवर काम करतात ना त्यांना ना त्यांचं कपाळ कुपतं, ना शिंका आहे, ना सर्दी होते. म्हणजे प्लेग येणं, ॲस्ट्रॅको येणं, सबकोस्पोर येणं, कडाय हंडीले येणं, या येणं शिंका आणि खोकल्यासारखंही जे खूप काही विषय दिसत नाही. आणि आपण जे बुरशीनाशक मारतो ना तर याच्या म्हणून काय देतो आहे आपण त्या मायक्रोन्यूट्रनची सफिशियन्सी भरून टाकते. म्हणजे काय तुम्ही ॲट्राकॉल मार झाडाला तुम्ही झिंक खाऊ घात, तुम्ही सेरा 71 मारणार झिंक खाऊ घालताय. त्याच ठिकाणी तुम्ही कुमानील मार झिंक मारताय, M45 मारतात. याच्यात तुम्ही त्याला मॅग्नेट घेऊ राहील. बुरशीनाशक मारणे म्हणजे काय सूक्ष्म द्रव्यांची पुरवठा करणार झाडात, म्हणजे ज्याच्यामुळे झाडात सशक्तीकरण होतो आणि डिसीज थांबणार. त्याच्यामुळे हिंदी रूटचा वापर हा करणे गरजेचं आहे. आपल्याला 8 ते 10 प्रकारचे फायदे भेटतात. हिंदी रूटमध्ये 7 ते 8 प्रकारचे जीवाणू आहे. ते जीवाणू त्या जमिनी पण निवारून नये. आता हिंदी रूटच का आपल्याला टाकणं आहे आपण एक कोण होता विषय. मी जसं मागे सांगितलं 10 वर्षापूर्वी की 40-50 वर्षापासून आपण रासायनिक खतांचा मोठ्या पद्धतीने वापर केल्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये जे दगडं बनलेले त्या खतांचं विघटन करायचं असेल तर हिंदी रूटचा वापर हा करणे गरजेचं आहे. आपल्याला झाडाला फॉस्फरस जो द्यायचा आहे हा P2O5 आणि द्यायचा आहे अवेलेबल फॉर P2O5. त्याच्यामुळे इंडीरूटचा वापर करणे आहे. इंडीरूटचा वापर हा 100 ग्रॅम प्रति झाड साईज डेव्हलपमेंटसाठी केला. तुम्हाला लिटरली सांगलो की माझ्या कंपनीचं प्रोडक्ट आहे म्हणून मी त्या गोष्टीचा कौतुक मी करत आहे, पण रोज अर्धा इंचले साईज फुगते. इवन म्हणजे आम्ही पट्ट्या लावल्या, जे आपल्या वायरिंगच्या ज्या पट्ट्या असतात ना वायर चिपकवायच्या पट्ट्या, त्या पट्ट्यासुद्धा लावल्या आम्ही पॉईंट टू पॉईंट. आमचं रोज ऑब्झर्वेशन होतं. 5व्या दिवशी 1 बोट, 15व्या दिवशी 2 बोटं, 30व्या दिवशी 3 बोटं गेले, 1.5 महिन्यात तर 4 बोटं गेले. म्हणजे ज्यावेळी 4 बोटं जातात ना तर तुमचा माल 80% आहे ना 400 ग्रॅमचा निघतो. ज्यावेळी 3 बोटं जातात आता 300 ग्रॅमचा. तर ज्यावेळी तुम्ही फळ आहे ना असे पकडून बघा आणि साईज मोजून बघायची सेटिंग झाल्यानंतर. 1 बोट, 2 बोट, 3 बोट, 4 बोट. त्याच्यात बी जमिनीचा प्रकार आहे आता. कारण की जर हलकी जमीन असेल तर वापसा फास्ट येतो, साईज लवकर फुगते. जर जमीन भारी असेल तर त्या ठिकाणी जसा जसा वापसा येईल तशी तशी साईज पकडते. पण काळ्या जमिनीमध्ये जो माल तयार होतो शेवटी तो माल खूप भरीव निघतो हलक्या जमिनीपेक्षा. काट्यावर मी तो वजन जास्त देतो. त्याच्यामुळे इंडिरूटचा वापर आपण एकदा रेस्ट बहारामध्ये फॉस्फरस हा झाडामध्ये जास्तीत जास्त रिलीज व्हावा, जास्तीत जास्त अवेलेबल व्हावा म्हणून आपण इंडिरूटचा वापर हा करतो. त्यासोबतच एक ज्वलंत प्रॉब्लेम जी आपण दुसरी भौतिक प्रॉपर्टी म्हणू शकतो जमिनीची पाण्याची क्षारता. जे 3-4 प्रकारचे दगडं पडलेले आहेत आपल्या जमिनीमध्ये बनलेले आहेत, फॉस्फेट, नायट्रेट, सोडियम आणि कार्बोनेटचं. आणि पाऊस पडतो, पावसाचं पाणी जिल्ह्यानंतर 50-60% ते जे खतं विरघळले तेच पाणी आपल्या विहिरीला उतरतं. ते विहिरीला पाणी उतरलेलं जे आणि त्याला जो खारापणा आहे, जो क्षारपणा आहे, आपण म्हणतो आपल्या विहिरीचं पाणी क्षार लागतं. आता मी फुलंब्रीमध्ये राहतो. फुलंब्रीमध्ये 95% जे रहिवासी आहे किंवा शेतकरी हे जारचं पाणी पितात. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे आपण लिक्विड खतांचा.
ज्यावेळेस 1991मध्ये मनमोहन सिंग हे त्यावेळी 4 तर मंत्री होते काँग्रेस राज्यातले, आणि आपण त्यावेळी दुसऱ्या देशातून काही माल वगैरे घेत नव्हतो. त्यावेळी जागतिकीकरण नावाचा कॉन्सेप्ट श्री मनमोहन सिंग यांनी आणलेला आहे. अतिशय बेस्ट कॉन्सेप्ट मनमोहन सिंग आणि बेस्ट इकॉनॉमिकल मिनिस्टर म्हणतो मी भारतामधले झालेले. त्यांनी ग्लोबलायझेशन हा कॉन्सेप्ट आणल्यानंतर बऱ्याचशा कंपन्या भारतामध्ये आल्या. पण शेतीमध्ये काय झालं की आपण 1992 ते 2008 हा जर प्रवास बघितला डाळिंब या पिकाचा, तर अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लिक्विड खतांचा वापर झाल्यामुळे काय झालं, जमिनींची जी भौतिक गुणधर्म आहे जी ज्यावेळेस तो 3% ऑर्गॅनिक कार्बन आपला होता 2000मध्ये, आता 0.3% होऊन गेलेला आहे. तर त्याचा ऱ्हास हा त्या खतांमुळे झालेला आहे. त्यावेळेस आपण बघू शकतो की 2003, 2008, 2013 हे जे 3 वर्ष आहेत ना, या 3 वर्षी प्रचंड तेले आलेलं आहे. 2013ला सर्वात मोठा तेले आलेला आहे. खास करून सोलापूरमध्ये 35,000 हेक्टर डाळिंबाची लागवड होती 2013मध्ये, आणि 10,000 हेक्टर लागवड सटाणा मालेगाव होती. त्या 2 वर्षामध्ये या दोघं भागातली ज्या लागवडी या डायरेक्ट की ते 5,000 हेक्टरवरती येऊन गेल्या. अरे की तेला हा कंट्रोलच होता. तेला कंट्रोल न झाला म्हणजे काय, जमिनीची भौतिक अवस्था डिस्टर्ब झाली. त्याच्यामुळे आपण जमिनीचा भौतिक गुणधर्म वाढवण्यासाठी आपण इंडोरूटचा वापर हा करावा असं मला वाटतं. तिसरा याच्यामध्ये बेसल डोसमध्ये आपण घेत असतो निंबोळी पेंड आपण वापर करत असतो. निंबोळी पेंडमुळे निमॅटोडच्या गाठी या कंट्रोल होऊन जातात. एकदा आपण हाताने किंवा पॉवर टिलरच्या साह्याने एकदा मुळी कंट्रोल करून घेतली की निंबोळी पेंड टाकल्यामुळे जारवा बी चांगला तयार होतो आणि कडूपणा त्या बेडमध्ये तयार होऊन जातो. त्याच्यामुळे आपण निमपेंडचा वापर हा करावा. त्याच्यानंतर आजकाल स्टेम बोरर नियंत्रण किंवा आजकाल व्हाईट ग्रप म्हणजे आपण उन्नी म्हणतो किंवा गांडरं म्हणतो, कांद्यामध्ये गांडरं किंवा आम्ही आत्रकमध्ये उन्नी म्हणतो त्याला व्हाईट ग्रपला. तर तिचं नियंत्रण करण्यासाठी ऑर्थर म्हणा, बोरेझन ग्रॅन्युल्स म्हणा, रिजन ग्रॅन्युल्स म्हणा, या खतांचा या इतर इन्सेक्टिसाईडचा वापर हा 25 ग्रॅम प्रति झाड करावा. शक्यतो मायक्रोन्यूट्रनचा वापर हा बेसल डोसमध्ये करू नये, कारण की आपला मेजर फोकस हा फॉस्फरस आहे. फॉस्फरस देणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य काय आहे, आपण इतके आळशी शेतकरी आहेत ना, आपल्याला संपूर्ण एकत्र खायला लागतं काला मोडून. तसं आहे ना, आपण सूक्ष्म अन्नद्रव्य बी त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, 10-26 मधला जो फॉस्फरस आहे ना, हा मायक्रोन्यूट्रनशी टायप होऊन जातो, बॉन्ड होऊन जातो. त्याच्यामुळे आपण 15 ते 20 दिवस गॅप द्यावा. आयसेर पॉलिसल्फेट म्हणा किंवा यारामिलाचं कॉम्प्लेक्स म्हणा किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या ज्या किट येतात आजकाल 53 किलो 52 किलोच्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांचे एकरी एक किटच्या हिशोबाने किंवा 100 ग्रॅम प्रति झाडच्या हिशोबाने वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याचा गॅप हा 15 दिवसाचा असायला हवा. स्टेट फर्टिलायझर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा बेसल डोस भरून दिल्यानंतर पाणी खालून देऊ नये. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस पडतोय. त्याच्यामुळे जर तुमचे बेसल डोस लावलेले असतील, तुम्ही जर खालून पाणी द्याल तर फूल निघेल. काही ठिकाणी स्ट्रेस बसलेला आहे तर त्या ठिकाणी फूल निघतं. तर ज्या ठिकाणी जमिनी ऑलरेडी ओल्या आहेत तर अशा ठिकाणी आपण स्लरींचं नियोजन करावं. अशा वेळी स्लरींची गरज आपल्याला पडते. झाडामध्ये शक्ती निर्माण करायची, प्रतिकारशक्ती. त्यावेळेस आपण शेणखत, गोमूत्र, दाई, साई, किडनीचं पीठ, काळा गोळ, त्यामध्ये 2-3 प्रकारचे जीवाणू त्याच्यामध्ये घ्यावे. त्याच्यामध्ये मेजरली घ्यावं एक हॅलोचेक, दुसरं घ्यावं नोवोपॉस, तिसरं घ्यावं मायकोसिग्नर. आता हे 2-3 उत्पादनांबद्दल मी माहिती देतो थोडं. हॅलोचेक नावाचं उत्पादन श्री बायोने मागच्या 5 ते 6 वर्षापासून का शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे. 1 मिनटं हॅलोचेक आणले नाही का रे राम? मोसीने ते हॅलोचेक आहे का दाखवू 1 मिनटं. तर हॅलोचेकमध्ये हॅलोफिलिक नावाचे बॅक्टेरिया आहे. आता आपल्याला शेतकऱ्यांना ना बॅक्टेरियासुद्धा पाठ झालेले आहे. ट्रायकोडर्मा सुडोमोनस असतं हे M2522 सारखे झालेले आहे, बरोबर आहे. पण हॅलोचेकमध्ये हॅलोफिलिक नावाचे बॅक्टेरिया आहे. जो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पाण्याचं क्षार वाढलेलं आहे, तर त्या क्षार हा बेडमध्ये नियंत्रण करायचं आहे आपल्याला. तर बेडमध्ये का नियंत्रण करायचं आहे, ज्यावेळेस 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर बागा या जुना होऊन जातात, त्या बेडचा क्षार हा वाढून जातो की त्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो. ते क्षारची संख्या कमी करण्यासाठी आपण स्थरीच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून किंवा इंडिरूट ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस इंडिरूटला हॅलोचेक हे कोटी करून घ्यावा. फक्त 250 ml डोस आहे 4 किलोला किंवा 500 ml डोस आहे. हॅलोफिलिक बॅक्टेरिया प्लस त्याच्यामध्ये NPK कन्सोर्शियम प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला 8 ते 10 प्रकारचे जीवाणू भेटतात. आता इथून पुढे दिवस काय आहे, आता मागच्या 10 वर्षापासून म्हणजे मी 17-18 वर्षापासून लिटरली म्हणजे ॲग्रिकल्चर कंपन्यांमध्ये काम करतो. श्री बायोएस्टेटिक कंपनी आहे माझी 6वी कंपनी आहे. मागच्या 6 महिन्यापासून या कंपनीत मी काम करतो आहे आणि मागच्या 15 वर्षापासून वेगवेगळ्या बायोलॉजिकल कंपन्यांमध्ये काम करत असताना एक असं लक्षात आलं की शेतकऱ्यांनासुद्धा आता हे प्रोडक्ट पाठ झालेले आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस, PSB, KMB हे जनरल प्रोडक्ट होऊन गेले. आपण या प्रोडक्टवरती आता काम नाही करत. आता आपण इनोव्हेटिव्ह प्रोडक्टवरती काम करतो. आता हॅलोचेक दाखवण्यामागचं कारण काय तुम्हाला की याच्यामध्ये 7 ते 8 प्रकारच्या बॅक्टेरियांचं कन्सोर्शियम आहे.
याच्यात मेजर हॅलोफिलिक बॅक्टेरिया आहे की जे क्षार विरघळले जातात. दुसरी गोष्ट याच्यात NPK आणि झिंकचे बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जो 10-26-26मध्ये NPK दिलेला आहे किंवा जे तुमच्या बेडमध्ये मागच्या वेळी जे खतं पडलेले आहे मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून त्या खतांचं विघटन हॅलोचेकच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने होतं. त्या हॅलोचेकचा वापर करावा ज्याच्यामुळे क्षार नियंत्रण होतं. क्षार नियंत्रण झाल्यामुळे बेडमध्ये भुसभुशीतपणा येतो. बेडला भुसभुशीतपणा आला म्हणजे मुळीला हवा लागते आणि हवा लागली म्हटली झाडामध्ये चाल होते. जसं माणसाला श्वासाची गरज आहे तसं झाडाला मुळीला श्वासाची गरज आहे किंवा मुळीला हवेची गरज आहे असं आपण म्हणतो. त्यालाच आपण वापसा कंडिशन म्हणतो. असो मोस्टली तर हॅलोचेक उत्पादनाचा आपण स्लरीमधून वापर करावा. शक्यतो स्लरी आजकाल काय झालं आहे की शेतकऱ्यांमागे ना कामं खूप झालेले आहे आणि डाळिंब या पिकावरती ना आपण रिस्क नाही घेत. वेगवेगळी पिकं लावण्याची आपली एक आवड आहे महाराष्ट्रामध्ये खास करून शेतकऱ्यांची. आपण एका पिकावरती डिपेंडंट राहत नाही मागच्या 2-4 वर्षापासून. त्याच्यामध्ये आपण मका, कांदा, काही शेतकरी टरबूज, त्यानंतर भाजीपाला वगैरे करतात. तर आपला फोकस हा त्याच्यावरती जितका असावा तितका डाळिंब या पिकावरती असावा हा माझा सांगण्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर बेसल डोसमधून या 4-5 गोष्टी घेतल्यानंतर आपण बेसल डोस झाल्यानंतर स्लरीचं नियोजन हे करावं. स्लरी या 2-3 प्रकारच्या देऊ शकतो. एक तुम्हाला जैविक स्लरी सांगितली. त्यानंतर दुसरी स्लरी तुम्ही केमिकलची पण देऊ शकता. त्याच्यामध्ये 10-26-26 हे बोपी एकत्र घालून 24 तास 48 भिजवून किंवा मायक्रोटनसुद्धा आपण 24 ते 48 तासांमध्ये भिजवून ते आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकतो. जेणेकरून एक ऑब्झर्वेशन ठेवा आपल्याला विश्रांती काल व्यवस्थापनामध्ये हे जे मी तुम्हाला 8-9 कामं आत्ता सांगितले बेसल डोस झाल्यानंतर स्लरी नियोजन आणि स्लरी नियोजन झाल्यानंतर फवारण्या. कारण की ज्या ठिकाणी आपण टॉप मारलेलं आहे त्यातून जे शूट निघणार आहे तर शूटला आपल्याला पक्का करणं हे गरजेचं आहे. शूट पक्के करणे म्हणजे काय की काडी भरून काढणे, काडीला निंबर करणे आणि ज्या पॉईंटला काडी निंबर होईल तिथे तोचा पॉईंट हा कट होणार आहे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात ज्यावेळेस तुम्ही छाटणी येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती काडी भरून काढणं आहे. एक ऑब्झर्वेशन त्याच्यात महत्त्वाचं आहे. आपली जर काडी ह्या करंजीसारखी असेल ना आणि ज्यावेळेस आपण बाग धरू ना तर ती काडी आपल्या अंगठ्यासारखी असायला हवी. तर हे ऑब्झर्वेशन आहे. ज्यावेळेस तुमची काडी अंगठ्यासारखी होईल ना तर सूक्ष्म गर्भधारणा त्या काडीमध्ये अतिशय चांगली होईल असं मला वाटतं. त्याच्यात फॉस्फरस आपण जास्त तयार करतो, गर्भधारणा ही उत्तम होते. तर हे विश्रांती काल नियोजनामधले कामं आहे. शेतकऱ्यांनी विश्रांत काय म्हणजे डाळिंब या पिकामध्ये आपल्याला 10 महिने काम करावं लागतं आणि 10 वर्षापूर्वी आपण विचार केला तर आपण 7 महिने काम करायचं. पण जे लोक 10 महिने काम नाही करणार ना ते 7 महिन्यात निघून होऊन जातील. त्याच्यामुळे रेस्त 12मधले 3 महिने महत्त्वाचे आहेत आपल्या दृष्टिकोनाने. त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांची कामं कारण की काय झालं आहे की आपल्याला यावर्षी पावसाने जून महिन्यामध्ये पेरणी करण्याकरतासुद्धा टाईम दिलेला नाही आहे. मे महिन्यातल्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आपल्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे. तसंच आत्तासुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे डाळिंबाचे कामं हे थांबलेले आहेत. जसा पाऊस उघडेल आपण आपले कामं चालू करावे. आपण काम निरंतर करत राहावं. आपल्याला प्रयत्नाने परमेश्वर हा एक दिवस नक्की भेटेल असं मला वाटतं. तर हे विश्रांती कालमधलं नियोजन झालं. आपल्याला काही अडचणी आहे का या बाबतीत म्हणजे नंतर मला पुढचं बहार नियोजनचं स्टार्ट करता येईल. ते एक 15-20 मिनटाचं आहे फक्त. आपल्याला काही अडचणी येतात का विश्रांत काल नियोजनमध्ये? माहीत तरी त्यांना कोणाला काही अडचण आली तर आपलं काही शंका असतील तर आत्ताच विचारून घ्या. आपलं कसं आहे पहिले ऑडियन्सचे 1 तास खूप महत्त्वाचं आहे. 1 तासानंतर ऑडियन्सचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं राहत नाही. नंतर आवाज येत नाही. पुढे येऊन बस ना सोमनाथ भाऊ. पुढे येऊन बसा ना. थोडा आवाज तुटतो बोलताना. बिगर माईकचा इथे येऊन का दुसरा माईक आहे ना राम तिथे बोर्ड लाव आणि बाजूला कसं बोर्ड लाव बोर्ड लाव. हॅलो तो व्हाईट बोर्ड. तर हे विश्रांत काल व्यवस्थापन आता येतोय आवाज क्लिअर. हे 8 ते 9 कामं महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपला बाग उतरतो मी एकदा रिव्हिजन करून घेतो. छाटणी करणे, त्यानंतर तणनाशक मारणे जे शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र आहे, त्यानंतर मुळी तोडणे, त्यानंतर खड्डे करणे, बेसल डोसमधून शेणखत रापलेलं भरणं, त्यानंतर बेसल डोस भरणे, त्यानंतर खोडांना पेस्टिंग करणे, खोडांना वॉश करणे, चुडा मोरचुडणे हे गरजेचं आहे. हे बेसिक कामं आहे. भले तुम्ही 2 स्प्रे कमी मारा बाहेर झाल्यानंतर पण आत्ता कामं करून घ्या असं मला मनापासून इच्छा आहे. नाही तो बोर्ड तू काढून घे तिथे लावतो बोर्ड. तुला मी तेव्हाच बोललो की खोलून घे ना. हा बोर्ड तिथे लावतो खोलून घेतो. त्यानंतर आता आपल्या विश्रांत काल नियोजनमधले काही समस्या असतील तर नंतरही आपण विचारू शकतात. त्यानंतर आपण बहार नियोजन बघणार आहे. बहार नियोजन हा 210 दिवसांचा प्रवास आहे. आपण जनरली जसं मी म्हटलं की बहारामध्ये 5 बहार आहे.
सर्वात बेस्ट बहार असेल तर असतं बहार आहे की ज्याचा माल 5.5 ते 6 महिन्यामध्ये रेडी होऊन जातो. पण आंब्या बहाराचा माल हा कंप्लीट 7 महिन्यांनी घेतो आणि प्लेग जणी आला आणि मार्केटचे जर रेट पडले तर आपण तो माल 8.5-9 महिने बी ठेवतो. इथे लावून दे रे, पोडियमला लावून उभा कर. हां राईट, उभा कर बस. काही कॉन्सेप्ट आहे. 210 दिवसाचा प्रवास आहे. आपण ज्यावेळेस डिसेंबर जानेवारीचं नियोजन करतो पानगाईचं, तर पानगाईमध्ये 5-6 कॉम्बिनेशन वापरत असतो. ही जे संपूर्ण जी माहिती देतो आहे ही संपूर्ण आपली यूट्यूबला येणार आहे. त्याच्यामुळे आपण परत यूट्यूबचे चॅनल सर्च करून हे व्हिडिओ परत बघू शकतात. ज्यावेळेस आपण पानगाई घेत असतो आपली काडी ही तयार आहे आणि पानगाई करण्यापूर्वी आपण खास करून 2 ते 3 स्प्रे या घ्यायला हवे. आपण स्प्रे घेतोच आहे 52-34 मायक्रोटन कोला 6018 किंवा मॅजिक मिक्स, ज्याच्याने आपली काडी ही स्टोरेज होणार आहे. पण ज्यावेळेस आपल्याला पानगाई करायची आहे त्यावेळेस आपलं 15 ते 20%, 30%, 50% झाडामध्ये जैविक ताण हा बसणं गरजेचं आहे. स्ट्रेस निर्माण होण्यासाठी कधी काय होऊन जातं की आपली जमीन काही असते आणि आपल्या जमिनीला वापसा येत नाही. वापसा न आल्यामुळे झाडाला ताण बसत नाही आणि ताण बसण्यासाठी आपण 1846 5 किलो 200 लिटर पाण्याला रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी निवळी मारणे. त्याचे 2-2, 3-3 दिवसाचे गॅपने 2 स्प्रे झाले ना तर तुमच्या झाडाचा पाला हा ॲटोमॅटिकली ड्रॉप होऊन जाईल. जो पानांमधला जो अर्क आहे, ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो, ज्याला आपण हरितद्रव्य म्हणतो मराठीमध्ये, तो संपूर्ण काडीमध्ये रिवर्स येतो. त्याच्यामुळे DAPची निवळी मारणे हे गरजेचं आहे आपल्याला त्यावेळी आपल्याला पानगाई घ्यायची आहे. त्यानंतर बहार मॅनेजमेंट किंवा बहार व्यवस्थापनामध्ये म्हणतो तर जनरली हा 210 दिवसांचा प्रवास आहे. 210 दिवस हे 6 स्टेजेसमध्ये डिवाईड झालेले आहे किंवा आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं याच्यात जे आहे आपण पानगाई करणे ही प्रोसेस आहे. म्हणजे झाडाची पाला गाळणे 0 ते 7 दिवस लागतात याला. आणि याला आपण 4-5 प्रकारची कॉम्बिनेशन वापरतो. सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन मी देत असतो. याच्यामध्ये क्युराकॉन 4 ml, इथ्रेल 1.25 ml, 0.34 5 ग्रॅम आणि स्टिकर त्याच्यामध्ये घ्यावा. हे त्याच्यातलं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. याच्याने झाडाला शॉक बसत नाही. 0.34मुळे जो पानांमधला अर्क आहे हा परत काडीमध्ये उतरून जातो. इथ्रेलमुळे काय होतं की इथ्रेलमुळे आपल्याला थोडंसं आहे ना सुप्त अवस्था येते. त्याच्यामुळे जनरली 2-2.5 ml कोणीही इथ्रेल वापरू नये. जे शेतकरी इथ्रेल वापरतात, इथ्रेल वापरणे म्हणजे ज्यावेळी आपण आंबा आणि केळी मार्केटला येतात ना आणि व्यापारी लोक कार्बन आणि इथ्रेलचा वापर करत असतात पिकवण्यासाठी. म्हणजे इथ्रेल काय करतं की त्या पिकाची, त्या फळाची शेल्फ लाईफ वाढवतं आणि पीक हे ते जे फळ आहे ते सुप्त अवस्थेत येऊन जातं. त्याच्यामुळे इथ्रेल आपण झाडावरती मारतोय तर ते झाड सुप्त अवस्थेत निघून जातं. कंपनीवाल्यांची मार्केटिंग आहे जे 2-2.5-3 ml मारायला लावतात त्याचे प्रोडक्ट हे विकले जाऊ राहिले. पण आपण 1 ml 1.25 mlच्या वरती वापरू नये. दुसरं कॉम्बिनेशन 0.34 आणि इथ्रेलचं घेऊ शकतात. पण त्यामध्ये 2 ml इथ्रेल हा खूप हानिकारक आहे. तिसरं कॉम्बिनेशन याच्यामध्ये काय होऊन जातं की आपण शेतकरी कधी आंब्याबहार पकडल्यानंतर आंब्याबहार फेल होऊन जातो. झाड हे शाखीय अवस्थेकडे निघून जातात. 35-40 सेटिंग होऊन जाते, 50 सेटिंग होऊन जाते. पण आपलं झाड हे 150-200 सेटिंगचं राहतं. ते तर काही आपल्याला परवडत नाही. आपला भाग फेब्रुवारीमध्ये फेल गेला बा की 40 सेटिंग होऊन. तर अशा वेळेस तुम्हाला जर परत पानगाई घ्यायची असेल तर आपण क्युराक्रॉन आणि थायुरिया या 2 औषधांचा वापर करावा. थायुरिया हा चायनामध्ये बनणारा युरिया आहे. जनरली सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा, मालेगाव या भागामध्ये थायुरिया हा भेटत असतो सिलेक्टिव्ह ठिकाणी. थायुरियामुळे काय होतं की जे आपले सेटिंग आहे 25-25, 30-30 जो आपला बाग अगोदरचा फेल गेलेला आहे 1.5 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, त्याच्यामुळे फळ न गळता आपली पानं गळतील. हा त्याचा प्लस पॉईंट आहे. ज्यावेळेस जी आपण पानगाई करतो थायुरियानी, ज्यावेळेस ते फूल फ्लॉवरिंगमध्ये येतं ना आणि हे जे 35-40 पहिले फळ आहेत आपले राहिलेले ठेवलेले, त्याच्यामुळे आपल्याला 2-3 फायदे होतात. एक फायदा असा आहे की त्याच्याने केनच निघत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चौकी फास्ट सेट होते. तिसरी गोष्ट हा प्लॉट सेटिंग होईपर्यंत हा माल मार्केटला निघून जातो. म्हणजे तुम्ही अगोदर जो 60-70 रुपये खर्च केलेला होता, ज्या ठिकाणी तुम्हाला फेल्युअर आलं त्या ठिकाणी तुम्ही पैसे तरी तुमची जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढे निघून गेलेले. त्याच्यामुळे आपण क्युराक्रॉन आणि थायुरियाचा वापर करू शकतो. काही ठिकाणी शेतकरी क्युराक्रॉन आणि अमोनियम सल्फेटचा दृष्टिकोनातून बी पानगाई करत असतात. तर हे 4-5 प्रकारची कॉम्बिनेशन आहे. सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन क्युराक्रॉन, इथ्रेल आणि 0.34 आहे. त्यानंतर सेकंड स्प्रे आपण बोर्डोचा घेत असतो. तिसरा स्प्रे आपण कीटकनाशक, बुरशीनाशकचा घेत असतो. जनरली आपण काय आहे क्लोरोसायपर किंवा रोगरसारख्या औषधांचा वापर करतो. क्लोरोसायपर किंवा फॉस्फेट पायरोथ्राईड ग्रुपच्या औषधांचा वापर हा पानांना करू नये. याच्याने बागाला पिवळापणा येतो आणि शॉर्ट बसतो.
त्यामुळे आपण अशा वेळेस लान्सर गोल्ड म्हणा, ॲसिपेट म्हणा, इमिडाक्लोप्रिड म्हणा, रिजेट म्हणा, फोलिस म्हणा, असे वेगवेगळे मॉलिक्यूल्स त्याच्यामुळे पानांना शॉक बसणार नाही असं कीटकनाशक बुरशीनाशकाची पहिली स्प्रे फवारणी घ्यावी. सेकंड स्प्रे आपण घेतो याच्यामध्ये 0:34 आणि मॅजिक मिक्स हे श्री बायोकडनं येतं. 200 लिटर पाण्याला 200 ग्रॅमचं प्रमाण आहे. आपण हे रेस्ट बहारामध्ये सुद्धा काळी स्टोरेजसाठी वापरत असतो. याच्यामध्ये 6 प्रकारचे मायक्रोन्यूट्रन्स आहे आणि यामुळे आपल्याला चौकी सेट होण्यामध्ये मदत होते, गर्भधारणा न होण्यास मदत होते आणि पानांना हिरवा पोपटीपणा येऊन जातो. सेकंड स्प्रे आपला 52-34 मायक्रोन्यूट्रंट आणि बायोविटासारखं टॉनिक म्हणा किंवा ॲटॉनिक म्हणून टॉनिक्सचा स्प्रे आपण घ्यायला हवा. तिसरे चौथे स्प्रे जे ते आता तिसरे चौथे स्प्रे आता आपण बघूनच स्प्रे देत असतो जनरली. तर अशा वेळेस आपण काय आहे की चौकी सेट होणे गरजेचं आहे. पहिले 0 ते 7 दिवस पानगळ झाली, 7 ते 21 म्हणजे दुसरी स्टेज आली. चौकी म्हणजे पानं निघण्याची स्टेज आली, जिला आपण ओपनिंग ऑफ आईज म्हणतो किंवा इनिशिएशन ऑफ बर्ड म्हणतो आपण तिला सेट होण्यासाठी 21 दिवस लागतात आणि बरोबर 21व्या दिवशी नर निघतो. नर निघणे म्हणजे ही बरोबर राईट प्रोसेस आहे आपल्या झाडाची. काही शेतकऱ्यांचं काय होतं की भरपूर मादी निघून जाते 24व्या दिवशी 26व्या दिवशी. त्या शेतकऱ्यांना वाटतं की आपला प्लॉटले फॉर्ममध्ये, पण 99% ती मादी गळणारी असते. त्याच्यामुळे पहिल्या 30-35 दिवसात आत निघणारी जी मादी आहे ती 99% गळते. त्याच्यामुळे मादीला बघून इतकं खुश होऊ नका आणि फूल काढण्यासाठी जास्त टॉनिक मारू नका. शेतकरी काय करतात, जास्त फूल निघण्यासाठी वेगवेगळे टॉनिकचा वापर करून आपला खर्च वाढवत असतो. आपण 50% झाडामधूनच फूल काढू द्या आणि 50% मग त्याला आपण मदत करू फूल काढण्यासाठी. हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. 21 ते 35 दिवस हा नर निघायचा टाईम आहे. या दरम्यान आपली चौकी सेट होत जाते. या दरम्यान आपण 0:34 मायक्रोन्यूट्रंट, ताबोली किंवा विद्युतसारख्या औषधांचा वापर केन थांबवण्यासाठी करावा. एकदा तुमची केन थांबली, बघा झाडाच्या 2 अवस्था असतात, शाकीय अवस्था आणि लैंगिक अवस्था. शाकीय अवस्था म्हणजे काय, कपाशी 35 दिवसाची झाली आणि 36व्या दिवशी तिला फूल लागतं म्हणजे ती लैंगिक अवस्था. तसंच डाळिंबाची 35 दिवस झाले ही आपली सेटिंग होणारी माती निघते. आपल्याला त्या झाडाला कन्वर्ट करायचं आहे लैंगिक अवस्थेमध्ये. आपण काय जनरली हाताने केन काढायला सुरुवात करून देतो लगेच. इकडून तिकडे केन काढत होतो, इकडून परत पाठीमागून केन चालू होऊन जाते. कोणतेही डॉक्टर किंवा डीलर बांधवांनी जर आपल्याला केन काढायला हे सांगितले असेल तर काढू नये. आपण केन ही ऑलरेडी परिपक्व ही रेस्ट बहारामध्ये करून घेतलेली आणि ज्यावेळेस आपण ती डिसेंबरमध्ये छाटणी करतो, जानेवारीमध्ये छाटणी करतो बहाराची, त्यावेळेस नॉर्मल टॉपिंग देत असतो. त्याच्यामुळे जर आपण पाणी जास्त दिलं तर केन निघणारच आहे किंवा पाऊस पडला तर केन निघणारच आहे. तर अशा वेळेस आपण 52-34, 0:49-32, 0:40-40 किंवा ताबोली विद्युतच्या माध्यमातून केन थांबवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. 35 दिवसानंतर जी सेटिंग होणारी जी मादी एकदा ती निघाली तर ती सेटिंग होणार आहे. त्याच्यामुळे पहिले 1 महिना जे तर केमिकली तुम्ही झाडं वॉश करून घेतले तरी चालतील, पण 1 महिन्यानंतर आपल्याला कंप्लीट बायोलॉजिकल स्प्रेवरती यायचं आहे. त्यावेळेस आपण बायोलॉजिकल म्हणून वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करतो. त्यामध्ये बिवेरिया बासियाना, मेटेराझिम ॲनोसिप्ली, वर्टिसियम, लेकेनी, एकिक बायोइन्सेक्टिसाइड्स हे जैविकच्या माध्यमातून जे आपण देत असतो फ्लावरिंग स्टेजमध्ये. काही शेतकरी स्पिंटर घेतात, काही शेतकरी डेलिगेट घेतात, काही शेतकरी आजकाल बुफेया घेतात, काही शेतकरी सेमोडीज घेतात. तर वेगवेगळ्या औषधांचे प्रकार हे आलेले आहे. आपल्याला थ्रिप्स नियोजन करणं हे महत्त्वाची आहे. आई ही कशाने कंट्रोल होऊन जाते. आईसाठी चांगल्या औषधं मारायचे, शॉर्टकट मारायचं नाही, 200-300 रुपयाचे औषधं मारायचे नाही, एकच मारायचं, पण 1 महिना आईच नाही आले पाहिजे. वायगो मारायचं, कोरॅझन मारायचं. कोरॅझन तर दुनियाभरचं स्वस्त होऊन गेलं आहे आता, फक्त आपल्या दुकानदाराला समजून गेलं की काय रेटने भेटतंय बा. तर त्याच्यामुळे 1 महिना मारला ना तर डोक्याला ताण नाही राहत आपल्याला. सेटिंग स्टेजमध्ये आपल्याला सेटिंग होण्यासाठी आपण 2-3 प्रकारचे मॉलिक्यूल हे रिकमेंड करत असतो श्री बायोकडनं. आपण सी प्लॅटिनो नावाचं औषध देत असतो सेटिंग होण्यासाठी. सी प्लॅटिनो ज्यावेळेस तुम्ही मारतात, जर कांद्याच्या पातीला मारलं किंवा मेथीच्या भाजीला मारलं किंवा पानांना मारलं, सी प्लॅटिनो सॉरी, याच्यामुळे 3 दिवसामध्ये जे पानं आहेत हे डायरेक्ट रुंद होऊन जातात. आता आमच्याकडे शेतकऱ्यांनी मक्याला सुद्धा वापरून पाहिले, पानं डायरेक्ट एवढे होऊन जातात. मक्का 2 ते 3 फूट वाढवून जाते. आपल्या 8-10 शेतकऱ्यांनी सुद्धा यावर्षी सी प्लॅटिनोचा वापर केला आहे. सी प्लॅटिनोमुळे काय होतं, पानाची रुंदी वाढते 2 ते 3 दिवसात. त्याच्यामुळे काय रुंदी वाढली ना तर तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया ही वाढते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली म्हणजे तुमचा अपटेक वाढला. अपटेक वाढला म्हणजे झाडामध्ये सर्क्युलेशन वाढलं. सर्क्युलेशन वाढलं म्हणजे झाडाला स्ट्रोक नाही आला सेटिंगचा. त्याच्यामुळे हे महत्त्वाची गोष्ट आहे की पानांची कॅनोपी मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. सेटिंगच्या दरम्यान आपण C999, सी प्लॅटिनो आणि न्यूट्रिक्सेलस म्हणून कॉम्बिनेशन हे देत असतो. 200 लिटर पाण्याला 500 mlच्या हिशोबाने अतिशय चांगल्या पद्धतीने सेटिंग होते. त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून बी आपल्याला सोबतच जायचं आहे 210 दिवसामध्ये.
0 से 7 दिवसामध्ये आपण जनरली 0050, 03234, 006020 किंवा MSK या 2-3 खतांचा वापर हा करू शकतो 7 ते 21 तारखेच्या दरम्यान. ज्यावेळी आपल्याला वाटतं की केन जास्त निघू राहिली आणि आपण 03234 देतो आहे, पण जमिनीला वापसा नाही, काही त्याची म्हणजे आवश्यकता नाही आहे. आता एक प्लॉट आहे आपल्या इथला मारेगावचा, भाऊ आवार यांचा, आलेले भाऊ त्यांची काही जमीन आहे 3 ते 4 फूट. पहिले 21 पांग्या मारली तर 15 दिवस 21 दिवस पाणी द्यायची गरजच नाही. तुम्ही लिक्विड का देऊ राहिले? लिक्विड देऊन तुम्ही आणखी झाडाला शाखीय अवस्थेमध्ये आणतात. तुम्ही असं समजू नका जमिनीला वापसाली, जमीन ओली 03234 देऊ राहिले म्हणजे केन थांबेल. पहिले जमिनीला कोरडी करा, मग 03234 द्या. वापसाच करून राहिला लोकांना का? हा सांगण्यामागचा मुद्दा आहे की आपल्याला झाडाला शाखीय अवस्थेकडे घेऊन जायचं नाही आहे, झाडाचं लैंगिक अवस्थेमध्ये रूपांतर करणं हे गरजेचं आहे. डाळिंब या पिकामध्ये आजकाल तर फुलांचा बिले अभ्यास झाला आहे. आजकाल इंस्टाग्राम आणि रीलवरती कोणी 2 प्रकारचं, कोणी 3 प्रकारची फुलं म्हणतात, पण जनरली 3 प्रकारची फुलं मेजर आहे. ह्याच्यात नर फूल जे लागतात पॉलिनेशनसाठी, दुसरं फुलं आहे मादी आणि तिसरं आहे घंटीकोळ. त्याच्यात काहीच राहते, फक्त घंटीसारखं राहतं. ते 3 प्रकारची फुलं असतात. मादीची संख्या ही 35 ते 55 दिवसामध्ये निघाल्यानंतर सेटिंग झाला पाहिजे प्लॉट. काही वेळेस काय होतं की ड्युरिंग द फ्लॉवरिंग पाऊस पडत राहतो, म्हणजे पहिला फ्लॅश आला, पण आपण 7 ते 21 दिवसामध्ये MSK नावाचं जे 5 किलो खत सोडलेलं आहे, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशियम याच्यामध्ये, आणि MSKमध्ये M जो आहे हा मॅग्नेशियमचा आहे. त्याच्यामुळे ग्रीनरी आणि क्लोरोफिल पिगमेंटेशन आणि फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी खूप छान राहते. सल्फरमुळे काय होतं, जे 20 प्रकारचे अन्नद्रव्य आपल्या जमिनीत पडलेले त्याचा अपटेक आपला सल्फरच्या माध्यमातून होतो. आणि तिसरं आहे म्हणजे पोटॅश. समजून घ्या, पाऊस पडला, पहिला फ्लॅश आला आणि आपण MSK दिलेलं आहे, तर सेकंड फ्लॅश हा तुमचा त्याच स्पीडने येईल. त्याच्यामुळे आपण सेकंड आणि थर्ड फ्लॅशचं नियोजन हे पहिल्या 25 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. आपण 03234 तरी देतो आहे, MSK बी देतो आहे ना, का देतो आहे? जर पहिलं फुल सेट नाही झालं तर दुसरं फुल काढण्याची, दुसरं गावलं तर तिसरंच काढणं आहे. असा 110 दिवसाचा प्रवास आहे हा सेटिंगपर्यंत. पण ज्यावेळेस चांगलं क्लायमेट असतं, चांगला सूर्यप्रकाश आहे, हवा आहे, आपले डोसेस आहे, पाणी व्यवस्थित आहे, वापसा कंडिशन चांगली आहे, ते प्लॉट 52 ते 55 दिवसात सेट होतात. जर रेस्ट बारमध्ये चांगले कामं असतील. जे शेतकरी रेस्ट बारमध्ये काम नाही करत, डायरेक्ट टायमावरती पांग्या मारून फुलं काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांना खूप अडचणी निर्माण होऊन जातात. फुलं ड्रॉपिंग होणे 70 दिवस, 75 दिवस, 90 दिवस असा ड्युरेशन लागतो सेटिंग होण्यासाठी. तर आपल्याला सेटिंग होण्यासाठी आपण पहिल्या 25 दिवसामध्ये MSK आणि पार्टिकोरा हे 2 औषधं देत असतो. जे वेलागोचं मेगाफोन नावाने येतं ते आपलं हॉर्टिकोरा नावाने येतं. याचं वरून जर आपण स्प्रे घेतला फुल निघण्यासाठी, 03234 मेगाफोल आणि मॅजिक मिक्स, अतिशय चांगल्या पद्धतीने फुल निघतं. आणि एक स्पेशल प्रोडक्ट आपल्याकडे फुल निघण्यासाठी आहे. बीटीगोल्ड आणलं का? बीटीगोल्ड हे बीटीगोल्ड म्हणून प्रोडक्ट आहे. बीटीगोल्डचे रिझल्ट आता आम्ही 4-6 महिन्यापासून मी काम करतो आहे. डाळिंबात बी खूप सुंदर रिझल्ट आहे. 3-4 दिवशी 100 ते 150 फुलं राहतात. मिरची, टोमॅटो, शिमला मिरचीमध्ये जर मारला आपण तर 72 तासामध्ये 250 ते 300 फुल राहतं. बीटीगोल्ड काय करतं? बीटीगोल्ड जागेवरती केन थांबवतं आणि तिसऱ्या दिवशी फुलामध्ये रूपांतर करतं. तेच आपल्याला करायचं आहे. शेंडा थांबवून आपल्याला लैंगिकतेमध्ये रूपांतर करणे. त्याच्यामुळे कोणत्याही पिकाच्या 2 अवस्था आपल्याला बागेत गेल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की आपला बाग केनवरती आहे का फुलावर आहे. जर केनवर असेल तर कोणते स्प्रे घ्यायचे, फुलावर असेल तर कोणते स्प्रे घ्यायचे, हे आपलं ऑब्झर्वेशन असायला हवं. कारण की आपल्या एरियात पण आता एक 10 ते 12 वर्षापासून डायरेक्ट आलेले आहेत. 2 वर्ष 3 वर्षामध्ये गॅप केला, कारण की तेल्या हा प्रचंड वाढला होता. खास करून वाकला गावाचा विचार केला तर खोडकीडचा प्रादुर्भाव खूप मोठा आहे वाकला या परिसरात. तर परत नवीन प्लांटेशन आपल्या या पंचक्रोशीमध्ये होतं आहे. ज्या चुका आपण मागे केल्या त्या चुका आता करायच्या नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण स्वतः शिकायला हवं. किती दिवस आपण दुसऱ्यांचं गायडन्स, मार्गदर्शन घेणार आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट निरीक्षण करायला हवी असं मला वाटतं. तिसरी गोष्ट, सेटिंग झाल्यानंतर सेटिंगचा प्रवास हा 110 दिवसाचा आहे. चांगलं वातावरण असेल तर 55 ते 75 दिवसात सेटिंग होईल. त्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून 13-40-13, 5-55-17 या क्रेटचा वापर हा करावा. शक्यतो सेटिंगमध्ये मायक्रोन्यूट्रंट देऊ नये. किसाईट DF हे देऊ नये. किसाईट DF लोक देतात. लोक विचार काय करतात, ताकद देऊ झाडाला, पण ते फ्लावरिंग तुमचं डिस्टर्ब करून टाकतं सेटिंग होणारं. त्याच्यामुळे शक्यतो मायक्रोन्यूट्रंट लिक्विडचा वापर हा करू नये. त्यानंतर एकदा बाग सेटिंग झाला त्याच्यामध्ये 4 स्टेजेस येतात. मग आत्ता आपण 75 दिवसापर्यंत आलो आणि 3 स्टेजेस या कंप्लीट केलेल्या आहेत आत्तापर्यंत. आपण पानगळ, चौकी, फ्लावरिंग, सेटिंग 4 स्टेजेस पूर्ण झाल्या. आता 3 स्टेजेस बाकी आहे. सेटिंग झाल्यानंतर आपण परत 4 स्टेजेसमधून जातो. पहिली आहे लिंबू स्टेज. लिंबूमधून आपण पेरूमध्ये जातो. ही सर्वात रिस्की स्टेज असते तेल्याला. आणि आता तेल्यावरती आपण थोडंसं विचारमंथन करू. तेल्या येतो का बरं? तेल्या मेजरली 3 गोष्टींमुळे येतो. तेल्या येण्याचं मुख्य कारण आहे
आपल्या जमिनीतील निमॅटोड. आपण जे ग्लायफोसेट मारले त्याच्याने जो सूत्रकृमी तयार झाला आहे, सूत्रकृमीने मुळीला जी पंचिंग मारली, त्या पंचिंगमधून ऑलरेडी झॅन्थोमोनास ऑक्झोनोपोडस पुनिसी नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा 1954 सर्च झालेला आहे, रिसर्च अमेरिकेत. 1983 भारतामध्ये तो सापडला पहिल्यांदा. मग फार मोठा महापूर आणि भूकंप या तेल्याने केलेला आहे. तेल्या आहे म्हणूनच आज डाळिंबाला भाव आहे. पण आपल्याला आपल्या बागेत तेल्या हा न येऊ देणे याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे निमॅटोड कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यामुळे 3, 6, 9, 12 अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून जे बायोलॉजिकल निमेटिसाईड आहे ते सोडणं गरजेचं आहे. पोचुनिया क्लॅमिडोस्पोरियम नावाची जी फंगस आहे ती आपण एकरी 2 किलो ही देत असतो, ज्याच्यामुळे आपल्याला 78 प्रकारचे निमॅटोड कंट्रोल भेटतं. आणि एक निमाट्रेल नावाचं प्रोडक्ट आहे, ऑलरेडी आपल्या कंपनीकडे आहे, पण लायसन्सिंगमुळे आपण शेतकऱ्यांना देऊ नाही शकत आहे. त्याच्यामध्ये EPN नावाचा निमॅटोड आपण डेव्हलप केलेला आहे, एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड. एक निमॅटोड दुसऱ्या निमॅटोडला खातो, त्याचंही प्रमाण एकरी 2 किलोचं आहे. तर 3, 6, 9, 12चे जे आमोश आहे अशा वेळेस आपण आमोशाच्या आदल्या दिवशी किंवा आमोशाच्या दिवशी निमॅटोडला औषध सोडणं गरजेचं आहे. खूप काही कॉस्ट येत नाही, पण आपल्याला टायमिंग आणि आपल्याला वेळ भेटणं हे गरजेचं आहे. सेटिंग एकदा झाली तर पहिला जो तेलाचा जो ड्रॉबॅक होता निमॅटोड, तर निमॅटोड कंट्रोल करण्याचं आहे. याच्यात जनरली काय आहे, आपल्याला गाठी दिसल्या की आपण समजतो निमॅटोड आहे. पण ज्या नॉन लेग्युमिनस गाठी असतात, कारण की डाळिंबात 78 प्रकारचे निमॅटोड आहे. आपण एखाद्याच्या बागेत गेलो, मुळी बघितली, निमॅटोड नाही आहे, आपण डोळ्यांनी बघितली, ती विजिबली बघितली, पण जर आंतर्मिक जर बघितली तर कोणत्या ना प्रकारचा कोणत्या निमॅटोड त्याच्यामध्ये 100% आहे. त्याच्यामुळे निमॅटोडला औषध सोडणं गरजेचं आहे. निमॅटोड कंट्रोल राहिला तर फ्लावरिंगही खूप चांगले राहील. कारण की असे बरेचसे ठिकाण झाले आहे, हेवी निमॅटोड, हेवी नराची फुलं, झाडामध्ये सशक्तीकरण राहिलंच नाही ना, पुन्हा निमॅटोडने खाऊन टाकलेलं आहे त्याला ऑलरेडी झाडाला. तर तुमचं कसं काय मादी निघेल, आणि मादी बी निघेल तर ती एकदम लूज मादी निघेल ती. त्याच्यामुळे तेल्याला पहिलं जे कारण असेल निमॅटोड. दुसरं जे कारण आहे खोडाला जी फंगस तयार होते, कोलारॉड आणि रायझोप्टोनिया. कारण की खोडामधून जी बुई निघते त्या बुईमधून ती जमिनीमध्ये जाते. जमिनीमध्ये ऑलरेडी झॅन्थोमोनस आहे, झॅन्थोमोनस मुळीमधून परत खोडामध्ये आला, खोडामधून फांदीमध्ये, फांदीमधून पानामध्ये, पानामधून फुलामध्ये किंवा पानामधून सेटिंगमध्ये आला. मग आपण काय करतो, आपल्याला बाह्य दृष्टी दिलेली आहे, आपण डोळ्यांनी बघतो की साला तेल्या आला, त्याला पाणी बी मारलं तरी तेल्या कंट्रोल होईल. कारण की तो कॅन्सर आहे, कारण की तो आंतर्मिक आहे, तो आपल्या ऑलरेडी रक्तामध्ये ब्लडमध्ये गेलेला आहे. त्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला खोड वॉश करणं गरजेचं आहे, निमॅटोड कंट्रोल करणं गरजेचं आहे. ते 2 कामं खूप गरजेचं आहे. आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड होते खूप लवकर जातो, त्याच्यात जे हायड्रोजन पॅरॉक्साईड मारायचं टायमिंग आपल्याला माहिती नाही आहे. जनरली संध्याकाळी 7 वाजेनंतर आपण SCN मारतो, पण हायड्रोजन पॅरॉक्साईड 2019 नंतर जर आपण बघितला कंपन्यांचा सेल, तर हा लाखो लिटरमध्ये विकला जाऊ राहिला. त्याच्या आधी आपण कधी हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरलेलं नाही, कारण की आपण गल्ली बोळामध्ये ना हायड्रोजन पॅरॉक्साईड मारायचे महानगरपालिकेवाले. मग ही आयडिया सुचली प्रोडक्ट विकायचं. शक्यतो हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर हा 100% करू नये, की मी या मताचा माणूस आहे. काही लोक जमिनीतून सोडू राहिले. आता अद्रक या पिकामध्ये चालू वर्षी मोठ्या प्रमाणात सड आहे, लोक ड्रिपच्या माध्यमातून धडात चंतोनाथ कृषी काय आहे आपली ही जमीन बरोबर आहे. याच्यात 3 घटक आहे. याच्यात ऑर्गॅनिक कार्बन आहे, pH आहे, आणि तिसरं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे. ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे ना आपलं हे 0.3% होऊन गेल्या, कमी, फार कमी होऊन गेलेलं आहे. जे जुन्या काळामध्ये 9% होतं, 1990पर्यंत म्हणा, 85पर्यंत म्हणा. हे प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे काय झालं, जीवाणूंची संख्या कमी झाली. बरोबर आहे. तुम्ही आता 10-26 दिलं जमिनीला, ऑलरेडी तुमच्या जमिनीमध्येचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे 0.1% कोणत्याही म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कार्बन आपण जमिनीला देतो ना, तर मायक्रोवेल पॉप्युलेशन जमिनीमध्ये वाढतं. मायक्रोवेल पॉप्युलेशन म्हणजे जीवाणूंची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर ही कमी झाल्यामुळे 10-26 काय झालं, हा फक्त 40% नका. आणि 60% जो ज्या 60%चे दगडं बनले मी तुम्हाला अगोदर पण मग याच्यात दगड खूप होते बघा. युरियाचा दगड नायट्रेट, फॉस्फरसचा फॉस्फेट, कार्बनचा कार्बोनेट आणि सोडियम, हे 4 प्रकारचे दगड आहे ना डायरेक्ट पक्के होऊन गेले. त्याच्यामुळे आपण जमिनीला जर कधी बी खोदतो ना त्याचा कडकपणा जाणवतो आपल्याला. तर हे त्याचे लक्षण आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी झालेला आहे जमिनीचा. आणि तो वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे माध्यम वापरतो. इंटिरूट म्हणा, ऑर्गॅनिक खत म्हणा, काही लोक कोळशाची राख वापरतात. आता आद्रकी म्हणले शेतकरी आहे, एकरी 6 टन कोळसा टाकतात.
एकरी 6 टन. त्याच्याने ऑर्गॅनिक कार्बन बेस्ट भेटतो. जनरली आपल्या भागात हा कांद्याचा भाग आहे 100% माहीत असेल तुम्हाला. या आपण चुल्याची राख वापरतो रोप टाकायला. जुने शेतकरी वापरायचे. का बरं वापरायचे? ऑर्गॅनिक कार्बन. आपल्यापेक्षा ते लोक हुशार होते. आपण चुल्याची राख उघड्यावर फेकून देतोय. ती चुल्याची राख आपण रोप टाकून तरी वापरली पाहिजे. तर हा संपूर्ण टाईमपासचा विषय आहे. या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला अडचण आली तर माझा नंबर आहे शेतकऱ्यांकडे 98 22 25 67 66. आपण थोडं कांद्यावरती 10 मिनिटं डिस्कशन करून घेऊ. ठीक आहे, काही अडचण आली तर मला कॉल करून विचारू शकता. निस्वार्थ सेवा देऊ आपण. कांद्याविषयी फक्त एक 10-15 मिनटं 5-10 मिनटं बोलू. आता इकडून पुढे पाऊस संपायचे दिवस आले. लोक पाऊस वाट पाहू राहिले पाणी थांबायची. ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या काळ्या जमिनी आहे अशा ठिकाणी खूप हाय रिस्क आहे. कारण की रोपं मारायची संख्या तिथे जास्त आहे. 30%, 40%, 50%. जनरली कांद्याचं जे रोप आहे यावर्षी तर खूपच महाग आहे. त्याचं कारण काय माहिती? मागच्या वर्षी मधमाशीने परागीभवन केलेलं नाही आहे आपल्या भागातल्या गोंड्यांना. नाशिक जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यातले जे बी येतं जनरली मोस्टली कंपन्यांचं, तिथे परागीभवन माउंटेन एरिया चांगला आहे. तिथे परागीभवन चांगलं होतं. त्याच्यामुळे तिथलं जर्मिनेशन आपल्याला चांगलं भेटतं. ज्यावेळी आपण कांद्याचं रोप घरचं किंवा कंपनीचं टाकणार आहे तर अशा वेळेस आपण इंडिरूट 4 किलो आणि हॅलोचेक 250 ml जे बेसल डोसमध्ये वापरतो. जनरली आपण सुपर फॉस्फेट किंवा 15-15 किंवा इतर काही खत वापरत असतो रोप टाकायच्या वेळेस. पण इंडिरूट जर तुम्ही टाकलं तर 100% आपलं जे रोप आहे हे मर होणार नाही. कारण की याच्यात पॅसिल स्पेसीज आहेत आणि जे जमिनीतून निघणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्याला नियंत्रण आपल्याला इंडिरूटच्या माध्यमातून भेटतं. आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढून गेल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जर्मिनेशन हे 100% तर भेटतंच, पण रोपसुद्धा आपलं 42 दिवसामध्ये येतं. आपण जनरली काय आहे माहिती का, आता आमच्या भागात म्हणजे मी तसा प्रॉपर मालेगावचा आहे. आम्ही 42 दिवसात ते रोप आणतो टाकल्यापासून आणि 18-19 दिवशी आपण किंवा 15 दिवशी पण आपण गोल मारत असतो वाढीनुसार. शक्यतो हलक्या जमिनीमध्ये रोप हे टाकावं आणि इंडिरूट हॅलोचेकचा वापर हा जर केला तर 100% जर्मिनेशन प्लस प्लांट पॉप्युलेशन हे चांगलं मिळेल. 1 किलो बी जर आपण टाकलं ना 1 एकर रान लागलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण काम करायला हवं. त्यामुळे आपण जैविक बुरशीनाशकांचा वापर हा कांदा रोप टाकणीच्या वेळेस करायला हवा. जनरली आपण ट्रायकोडर्मा विरिडी आणि सुडोमोनास कोरिएन्सिस या 2 बुरशीनाशकांचा आपण वापर हा रोप टाकण्याच्या वेळेस करतो. पण आपण इंडिरूट्स आणि हॅलोचेकचा जो वापर जर करून घेतला, काही जास्त खर्च नाही जात, त्याचा 800-900 रुपये खर्च जातो. एक पायनीला 1 पॅकेट आपण देत असतो. शेवटपर्यंत मर होणार नाही. प्लांट पॉप्युलेशन हे चांगलं मिळेल आणि दांडीदार मिळेल. आणि रोपं जर आपल्याला ठोकय बनवायचे असतील ठोकय तर सिल लॅटिनोचा स्प्रे हा मारावा. 3 ते 4 दिवसामध्ये ते रोप हे ठोकय होऊन जातं. छान रिझल्ट, एकदम जबरदस्त रिझल्ट. याची ग्रीनरी खूप छान प्रकारे येतात. ते जनरली आपण 1 एकरमध्ये ज्यावेळेस म्हणा कांदा नियोजन करतो आणि मागच्या या 3 वर्षाचाच आपण ॲव्हरेजचाच अभ्यास केला तर हा 4 ट्रॅक्टरचा येऊन गेला. जुन्या काळामध्ये आपण कमीत कमी 7 ट्रॅक्टर माल काढायचो. आजच्या 5 वर्षापासून आता 4 ट्रॅक्टर निघायला सुद्धा जड आहे. त्याचे कारणं भरपूर आहे. पाऊस लेट झाल्यामुळे काय रोपं लेट पडले तर 60 दिवस उशीर झाला. 60 दिवस उशीर झाल्यामुळे आपले कांदे लागले जानेवारीमध्ये, तो तुमचा ॲव्हरेज डायरेक्ट 2-3 ट्रॅक्टरवरती येऊन गेला. जनरली उन्हाळी कांदे लागवडीचा जो टाईम आहे हा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर असायला हवा. पण त्या कालावधीमध्ये आपले रोपं येत नाही. रोपं न आल्यामुळे कांदे लेट होतात. कांदे लेट आल्यामुळे ॲव्हरेज घटून जातो. कमीत कमी 6 ट्रॅक्टर माल निघाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण कांदे नियोजन करायला हवं. कांद्यामध्ये आपल्याकडे खास करून वाकला या गावात अतिशय हुशार शेतकरी आहेत. खूप हुशार शेतकरी आहेत. चांगलं उत्पन्न कांदे शेतकरी आहेत. चांगला मालच करतात ते लोक. आज बी त्या लोकांचं नाव आहे वाकला या गाव. वैजापूर तालुक्यात नंबर 1चं गाव म्हणजे वाकला आहे कांद्याच्या बाबतीत. नो चॅलेंज. आज कांदा म्हणजे कांदा ते लोक काढतात. जनरली तिथला कांदा हा सडत नाही कारण की तेवढे ते प्रिकॉशन घेत असतात. कांदा ज्यावेळेस आपण लावत असतो, लागवड केल्यानंतर आपण 21व्या दिवशी त्याला गोल मारतो. 30व्या दिवशी आपण त्याला परत दुसरा डोस घेतो. त्यावेळेस आपण इंडिरूट, त्यानंतर प्रोप, मायक्रोन्यूटन थोडासा गॅपमध्ये देऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निंबोळी पेन वापरणं एकरी 40 किलो गरजेचं आहे. जसं आपल्याला रागडी कांद्यांना आणि लाल कांद्यांना गोल मारल्यानंतर युरिया मारायची जसं टाकतो ना आपण पातळ तसं निंबोळी पेट ही पातळ ठोकून द्यावी. कांदा त्याच्याने फास्ट ग्रो करतं, कडूपणा जगरीत तयार होतो, जारवा फास्ट निर्माण होतो. तर आपल्याला उत्पन्न जे आहे कांद्याचं
कमीत कमी 190 क्विंटल ते 240 क्विंटल निघायला पाहिजे. 120 आणि 30 क्विंटल तर पण नेहमी काढून आहेत 2 आणि 3 4 ट्रॅक्टरवर. तो ट्रॅक्टरचा ॲव्हरेज आपल्याला 6-7 ट्रॅक्टर. जर कांदा इनलाईनवरती असेल तर तो ॲव्हरेज आपला 9 ट्रॅक्टरपासून तर 15 ट्रॅक्टरपर्यंत जायला हवं. बघा, अद्रक, कांदा, डाळी हे 3 मेजर पिकांवरती आज आपण बोलतो आहे. आणि या तिन्ही पिकांचे क्षेत्र हे वाढणार आहे पुढच्या 3 वर्षामध्ये. बरोबर आहे. आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करणं गरजेचं आहे. आणि जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर कमी करायचं असेल तर आपल्याला जमिनीच्या भौतिक अवस्थांवरती काम करणं हे गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या या तिन्ही भौतिक अवस्था बेस्ट आहेत, ऑर्गॅनिक कार्बन, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे पाण्याची क्षारता, हे आता आपल्या भागातल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. जर नाशिकमधल्या शेतकऱ्याला विचारलं ना EC काय आहे, तो लगेच सांगून देईल माझ्या जमिनीचं EC 2600, पण आपल्या जमिनीचं EC 800 म्हणजे कमी येतो. पण तरी आपल्याला EC माहिती नाही. तर हा दुसरा EC हा महत्त्वाचा घटक आहे. पाण्याची क्षारता, खतांमधून विहिरीमध्ये जे पाणी गेलेलं आहे, विरघळलं आहे, ते जे क्षारचं पाणी आहे. म्हणजे आज अकोला जिल्ह्यामध्ये खामगाव नावाचं जे गाव आहे, गाव आहे खामगाव, हायवेवरचं गाव आहे, ते 70% लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे त्या गावामध्ये. का बघ, पाणी क्षारचं तूर आहे, खतांचं पाणी तूर राहिले तू लोक. तर दुसरा घटक हा खूप गरजेचा आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आपण बघा दुकानदारांना सुद्धा दोष देतो, हे हो काही रिझल्टच आले नाही, चालत स्पिंटर मारले, डेलिगेट मारलं, नेटिव्ह मारलं, मेरिवॉम मारलं, कॅम्ब्रोटॉप मारलं, काय रिझल्ट आले ना. पाण्याचा TDS वाढून गेला आहे, तुमच्या क्षार वाढून गेला आहे पाण्याचा. तो क्षार वाढल्यामुळे आपल्याला 100% रिपोर्ट भेटून राहिले. तर अशा वेळेस काय झालं आहे, परत कंपन्यांनी औषधं आणलेले, तर औषधांचा वापर करणं गरजेचं आहे. काय आहे, आपण नाशिक भागात गेलो, पुणे भागात गेलो, या भागातसुद्धा TDS आपल्यापेक्षा 3 पटीने वाढलेलं आहे. पण ते लोक सुज्ञ आहेत, हुशार आहेत ते लोक. तसं आपल्याला हुशार बनावं लागेल. प्रत्येकजण हुशार. शेतकरी हा खूप हुशार आहे, फक्त कधी कधी तो कंटाळा करून घेतो. त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा आर्थिक परिणाम आपल्या उत्पादनावरती होत असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण जितकी चांगली काळजी घेऊ ना, तर आपल्याला तितके मोठे मोठे धक्के नाही बसणार नंतर. तर त्यामुळे तिसरा जो घटक याच्यामध्ये जमिनीचा pH, जो आपल्या जमिनीचा pH हा 8.5, 9, 9.5, 10 होऊन गेलेला आहे. कारण की जे पाणी आपण जमिनीला पाजू राहिलो मातीमध्ये, तर मातीचा pH वाढणारच आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला हॅलोचे सारख्या उत्पादनांचा वापर, जे नवीन इनोव्हेटिव्ह बेस्ड जे प्रोडक्ट्स आता आलेले मार्केटमध्ये, कारण की सी बायो आता आपल्या भागामध्ये ही नवीन कंपनी आपल्याला वाटत असेल, पण कंपनी भारतामध्ये 1994 काम करते. त्याचं एकही प्रोडक्ट फेल नाही आहे. कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरलं तर 2 ते 3 दिवसामध्ये रिपोर्ट हे दिसतील. फक्त इंडिरूट नावाचं जे प्रोडक्ट्स आहे याचे रिझल्ट्स आपल्याला 15 दिवसांनी दिसतात. हे जे आहे ना, हे इंडिरूट्स काय करतं, हे जे झाड आहे ना आपलं, ही जी मुळी आहे ना, तर या मुळीला हे 8 प्रकारचे बॅक्टेरिया डायरेक्ट असे टॅकअप होत जातात. किती जरी पाऊस पडला तरी बॅक्टेरिया सुटत नाही, मुळीला धरून ठेवतात ते बॅक्टेरिया. आणि मुळीला धरून ठेवल्यामुळे काय झालं की इथे तुमचा PTM कंट्रोल झाला. आणि दुसरा जो आहे याच्यात कोनॅटोट्रिकम कंप्लीट झाला. तिसरा याच्यात निमॅटोड कंट्रोल झाला, हे कंट्रोल झाला. आणि OC वाढला. OC वाढल्यामुळे काय झालं, मायक्रोबियन पॉप्युलेशन वाढलं, जीवाणूची संख्या वाढली. जीवाणूची संख्या वाढली म्हणजे काय, जे खतं पडले त्याचा आपटेक वाढला, खतांचा आपटेक वाढला म्हणजे झाडामधनं सर्क्युलेशन वाढलं. तर हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. इंडिरूट्स हे जे नवीन उत्पादन आहे कंपनीचा फोकस जास्त आहे. जसं साहेबांनी म्हटलं की आपल्याला महाराष्ट्रात 1 लाख हेक्टर क्षेत्र हे जैविकतेच्या आधारावरती तयार करणं गरजेचं आहे. तर त्या माध्यमातून ही खूप मोठी मिशन आहे. हे खूप काही सहजासहजी होणार नाही, कारण की लोक हॉलमधून उठले की विचार हे बदलून जात असतात. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त बारीक आणि निरीक्षण ऑब्झर्वेशन करून कोणतेही उत्पादन हे वापरावं. ज्या उत्पादनाचे रिझल्ट आले ते आपले, जे नाही आहे ते नाही आहे. हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. जवळपास कार्यक्रम हा आपला होत आलेला आहे, जे जवळपास फक्त आपला सत्कार राहिलेला आहे आता. तर इथून पुढील नियोजन मी संदीप भाऊ, काही अडचणी असतील तर विचारू शकतात अजून, पण नंतर बी आहेत टाईम भरपूर.